श्री साई सच्चरित अध्याय पहिला. मंगलाचरणम. ईश्वराची लेखनाच्या आरंभी केलेली स्तुती. श्री साई सच्चरिताची सुरुवात मंगलाचरणाने झालेली आहे. मंगलाचरणाचे कारण हे की या ग्रंथरचनेच्या कार्यात सर्व विघ्नांचे निवारण व्हावे आणि जे इच्छिले आहे ते सिद्धीस जावे. यासाठी सर्वप्रथम श्री गजाननाला वंदन करून सुरुवात केली आहे. श्री गणपतीच्या विविध नामांचा उच्चार करून त्याची स्तुती केली आहे. हा श्री साईच गजानन आहे, जो हातात परशु घेऊन विघ्नहर्ता झाला आहे. मग ब्रह्मकुमारी श्री सरस्वती देवीस वंदन केले आहे. श्री साई समर्थ चरित्राचे अमृत सर्वांना पाजावे म्हणून तिला प्रार्थना केली आहे. पुन्हा हा साईच सरस्वती भगवती आहे असेही म्हटले आहे. त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश या रज सत्व तम गुणाकार त्रिमूर्तीस साई म्हणूनच वंदन केले आहे. तसेच कुलदेवतेस नारायणास व श्री परशुरामास नमन केलेले आहे. यानंतर सर्व ऋषींना म्हणजे भारद्वाज, याज्ञवल्क्य, भृगु, पराशर, नारद, वेदव्यास, पाराशर, सनक, सनंदन, सनतकुमार, शुक, शौनक, सूत्रकार पाणिनी, विश्वामित्र, वशिष्ठ, वाल्मिक, वामदेव, जैमिनी, वैशंपायन आदी मुनींना लोटांगण घातले आहे. मग संतजनांना नमस्कार घातला आहे. निवृत्ती, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, एकनाथ, स्वामी जनार्दन, तुकया, कान्हा, नरहरी या सगळ्यांना त्यांच्या आशीर्वचनासाठी प्रार्थिले आहे. यानंतर माता, पिता, ज्येष्ठ भ्राता यांना वंदिले आहे व शेवटी गुणांची जाण असणारे व चतुर अशा श्रोत्यांना नमन केलेले आहे आणि चूक पदरी घ्यावयास आर्जविलेही आहे. यानंतर सद्गुरूला नमन करून त्यांना पूर्णपणे शरण गेलेले आहेत. म्हटले आहे की श्री साईनाथा, करुणा सागरा, सद्गुरु समर्था, स्वसंवेद्या, सर्वातीता, अनादि अनंता, सर्वोत्तमा, नित्यानंदा, स्वप्रकाशी, मंगलधामा, आत्मारामा, गुरुवर्या, तुझे स्तवन करायला जर वेदश्रुती सुद्धा मौन धारण करतात तर माझ्या ज्ञानाचा काय पाड, असे म्हणून मग श्री साई समर्थांबद्दल स्तुतिपर वचने म्हणून ते आनंद वृत्तीची खाण आहेत असे सांगितले आहे. अशा साई समर्थांना नमन करून शेवटी सर्व जीवमात्रास वंदन केले आहे. सर्व भूतमात्रांना नमस्कार केल्यामुळे विश्वंभरास समाधान वाटते. आता मंगलाचरण पूर्ण झाले. साई चरणांची मला आसक्ती आहे, ओढ आहे, जिच्यामुळे संसारात राहून संसार निवृत्ती व आनंद वृत्तीचा लाभ होतो. भक्ती ही नाना प्रकारची आहे. स्वस्वरूपानुसंधान, पूजार्चन, गोमय, सडा संमार्जन, स्नान संध्या, गंध उगाळणे, पंचामृत स्नान घालणे, धूप दीपार्चन, नैवेद्य समर्पण, आरती हे सर्व केले तर त्यास अर्चन म्हणतात. फलाशा विरहित सर्व कर्म करून ते भगवंतास अर्पण करणे असे नारदीय भक्तीचे लक्षण आहे. असा गुरुकथा श्रवणाचा छंद जडला व स्वतःही कथा प्रबंध करावा असे ग्रंथकर्ते हेमाडपंत यास वाटले. शिर्डीत असताना दर्शनार्थ मशिदीत गेल्यावर बाबांना गहू दळताना पाहून खूप आश्चर्य वाटले. ती कथा अशी. एके दिवशी सकाळी दात घासून तोंड धुवून बाबांनी गव्हाचे दळण आरंभिले. हातात सूप घेऊन पोत्यातून भरभरून गहू काढले व दुसरा रिकामा गोण पसरून त्यावर जाते मांडले. त्याला खुंटा ठोकून पक्का केला. मग अस्तण्या सावरून, पाय पसरून, कफनीचा घोळ आवरून जात्या शेजारी बसले. बाबांनी दळण सुरू केले. अनेक संत पाहिले, पण दळणारा हाच एक. गहू पिसण्याचे काय कौतुक ते एक बाबाच जाणत. लोक आश्चर्याने पाहत होते, विचारायला धजत नव्हते. पण ते पाहून काही बायका धावल्या व बाबांच्या हाताला झोंबून
त्यांच्या हातातून हिसकावून खुंटा घेतला. बाबा त्यांच्याबरोबर भांडू लागले. त्या बायका दळू लागल्या व दळताना बाबांचे गुणगान करू लागले. त्या बायांचे ते प्रेम पाहून बाबांचा खोटा राग निमाला व ते गालातल्या गालात हसू लागले. पायलीचे दळण झाले. सुख सर्व रिकामे झाले. इकडे बायांच्या मनात वेगळेच तरंग नाचू लागले. बाबा काय स्वतः भाकर करत नाहीत, ते तर भिक्षा मागतात. मग या पिठाचे ते काय करणार आहेत? त्यांनी तर्क केला. बाबांना नाही बायको ना मुलं, ते एकटे ना घरदार, एवढी कणिक कशासाठी? ते तर परम कृपाळू आहेत, आम्हालाच देऊन टाकतील सगळं. 4 भाग करतील व देतील आम्हास एक एक, असे मनात मांडे भाजू लागले. बाबांचे खेळ बाबांना ठाऊक, पण बायकांना लोभ होता बाबांना लुटण्याचा. त्यांनी पीठ सुपात भरले, जाते भिंतीस टेकवून ठेवले आणि आता नेऊ घरोघर असा विचार केला. तोपर्यंत बाबा काही चकार शब्द बोलले नाही. त्या चौघींनी भाग केले तेव्हा रागाने म्हणाले, काही चळलात का? बापाचा माल समजून घेऊन चालला का? जा पीठ घेऊन व गाव सीमेवर टाका नेऊन. फुकट खाऊ रांडा, मला लुटायला आलात का? मला काय गहू कर्जाऊ दिले होते तर पीठ नेऊ पाहता? मग त्या बाया मनात खजील झाल्या, लोभापायी फजित झाल्या. आपापसात कुजबुजून मग त्यांनी ते पीठ सीमेवर नेऊन टाकले. बाबांनी असे का केले हे आरंभी कोणास कळले नाही, पण लोक म्हणू लागले की जात्यात गहू टाकून बाबांनी महामारीची आलेली साथच भरडली व ती शिवेवर नेऊन टाकली. पीठ ओढ्याकाठी टाकले, तेथून रोगराईस ओहोटी लागली. गावावर आलेल्या साथीवर साईनाथांनी हा तोडगा काढला. रोगाची वाताहत झाली व गावास शांतता लाभली. हा दळणाचा देखावा पाहून ग्रंथकर्त्यास आश्चर्य वाटले. याची जोड कशी लावावी, हा गवारोगाचा काय संबंध असावा, अशी अतर्क्य व घडलेली घटना पाहून यावर काही लिहावे असे वाटले. क्षीरसागराला लहरी याव्या असे मनात प्रेम उचंबळले आणि ही कथा माधुरी सर्वांना वाटावी असे त्यांच्या मनात आले. अध्याय 2. कथा प्रयोजन नामकरणम. कथेचा उद्देश व हेमाडपंत असे नामकरण. ग्रंथकर्त्यास आश्चर्य वाटते आहे की माझ्याकडून हा ग्रंथ कसा काय लिहिला गेला. ते म्हणतात, सतत सहवासाचा असणारा जीवाभावाचा मित्र, त्याचेही चित्र मला रेखाटता येणे अशक्य. तेथे मी संत चरित्र काय लिहू शकतो का? स्वतः संत झाल्याखेरीज संताला ओळखता येणे शक्य नाही. मग मी कसे जाणावे संतांना? पण बाबांचा प्रताप असा आहे की तो गाण्यासाठी मनात उठणारी लहर अनावर झाली आहे. जरी संत चरित्र लिहिण्याची माझी पात्रता नसली, शक्ती नसली, तरी ज्ञानोबा माऊलीने म्हटलंय की जे जे संत चरित्रे लिहितात त्यावर भगवंताची प्रीती असते. मग मी का बरे भीती धरावी? संत स्वतःच भक्तांकडून सेवा करून घेतात. तद्वत श्री साईच मजमूर्खाकडून आपले चरित्र लिहून घेत आहेत. बाबांबद्दल अनेक भक्तांनी लिहिले आहे. दासगणू महाराज, गुर्जर भक्त अमिदास, पुणे शहरी कोणी साई प्रभा हे नाव घेऊन साई भक्तांनी लिहिले आहे. एवढे सारे असताना मग या ग्रंथाची आवश्यकता काय? शिवाय साई चरित्र हा अनंत रत्नांनी समृद्ध असा महासागर मी टिटवी रूपाने काय रीता करणार? पण बाबाच माझी लेखणी करून माझा हात धरून लिहितील आणि मी निमित्ताला असेन. वर्षानुवर्षे बाबांच्या लीला पाहून केवळ प्रेमापोटी बाबांच्या गोष्टी गोळा कराव्या असा मनास चाळा लागला. बाबांचे दर्शन घेऊन ज्यांचे डोळे अतृप्त राहिले त्यांना बाबांचे पुण्यपावन दर्शन पुन्हा घडावे. पुन्हा सौभाग्यवानाला हे वाचण्याची इच्छा होऊन त्याला परमानंद लाभेल अशी मनामध्ये वृत्ती उठली व मी ती मग माधवरावांचे कानावर घातली. तरी मन साशंक होते की हे कसे शक्य होईल? शिवाय वयाची 60 वर्षे उलटून गेलेली, आता तरी साईंसाठी काही हातून परमार्थ घडेल म्हणून हा प्रयत्न.
बाबा जे जे काही म्हणाले किंवा ज्या ज्ञानकथा त्यांनी सांगितल्या त्यांचा संग्रह केला तरी साईंची गाथा तयार होईल. त्यात माझे स्वतःचे काहीच नाही, साईंचीच ही प्रेरणा. ते वदवतील ते मी वदणार, पण मी वदणार हा सुद्धा अहंकारच. मीपणा साईचरणी ठेवल्यावरच संसार सुखाचा होईल. हे ग्रंथ लिहिणे मनात आले, पण बाबांना सांगण्याचा धीर नव्हता. म्हणून माधवरावांच्या प्रथम कानावर घातले. माधवरावांनी बाबांच्या आजूबाजूस कुणी नाही हे पाहून बाबांना विचारले, बाबा, हे अण्णासाहेब म्हणताहेत की आपली अनुमती असल्यास आपले चरित्र लिहावे. बाबा म्हणाले, मी तर दारोदारी भिक्षा मागून खाणारा एक भिकारी. माझी कथा कशाला, उगाच उपहासाला कारण होईल. आपली अनुज्ञा म्हणजे काय? मी असहाय्य असल्यावर आपलेच पाय सगळे अपाय दूर करून लिहवून घेतील. माझे मनोगत जाणून साईंनी कृपा केली व मी त्यांच्या पायी माथा ठेवताच वरदहस्त ठेवून मला उदीचा प्रसाद दिला. माधवरावांची प्रार्थना ऐकून साईंना दया आली व माझे मन जाणून म्हणाले, माझ्याबद्दलच्या कथा, वार्ता, अनुभव यांचा संग्रह करावा, याचे दफ्तर ठेवावे. तो तर निमित्त आहे, मीच माझे लिहिणार आहे. माझी कथा मीच लिहून भक्ताची इच्छा पुरविणार आहे. त्याची अहमवृत्ती जिरवून मी ती मतपदी निरवणार आहे. अहमवृत्ती सोडून जो व्यवहार करतो त्याची कथाच काय, पण मी त्याच्या घरी राबे नाही. माझ्या कथांचे श्रवण, कीर्तन, चिंतन करण्याने माझ्या भक्तीचे जनन होऊन अविद्येचे निरसन होईल. जिथे भक्ती तिथे मी, पण इतरत्र मी अप्राप्य आहे. सद्भावाने या कथा ऐकताना श्रोत्यांच्या मनात निष्ठा उपजेल व सहज स्वानंदाचा लाभ होऊन सुखावस्था प्राप्त होईल. भक्तास निजरूपाचे ज्ञान होईल व चैतन्य घन प्रकटेल. माझ्या कथांच्या सामर्थ्याने भक्त संपन्न होईल. पण जेथे वादावादीची बुद्धी तो सदा दुर्बुद्धी व कुतर्की, तो आत्मज्ञानास अपात्र होय. मागल्या अध्यायात हेमाडपंत ही उपाधी कशी मिळाली ते सांगेन असे म्हटले होते. कथेत ही आडकथा जरी मी वर्णिली तरी ही साईंचीच प्रेरकता होय. प्रत्येक कथेशेवटी हेमाडपंत विरचित, जे येते ते पंत कोण या संबंधीची ही कथा होय. लेखक टवाळ खट्याळ असूनही साईंचे चरण कमल दृष्टीस पडले, ते प्राक्तन रेषा सबळ बलवान म्हणून. काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर यांच्याशी ऋणानुबंध नसता तर लेखक शिर्डीस कसे गेले असते? काकासाहेबांच्या आग्रहामुळे शिर्डीस जावयाचे ठरले व जाण्याच्या दिवशीच मत बदलले. लेखकाचा एक मित्र गुरुचा अनुग्रह झालेला असतानाही असा प्रसंग घडला की त्याचा एकुलता एक मुलगा शुद्ध हवेच्या ठिकाणीही तापास बळी पडला. सगळे उपाय झाले, शेवटी गुरुला त्याच्या बाजूस आणून बसवले, तरी व्यर्थ. मुलगा गेला. हीच काय गुरुची उपयुक्तता असे लेखकाच्या मनात आले व साईंच्या दर्शनास जाण्याच्या विचारात मोडता आला. लालाटी जे आहे तेच होणार असेल तर गुरुची आवश्यकता काय? कशाला आपले स्थान सोडून गुरु मागे धावायचे? असे विचार मनात येऊनही माझे शिर्डीस जाणे घडले ते घडले. नानासाहेब दादरला आले. तिथून वांद्र्यापर्यंतची गाडी आली, त्यात ते बसले. मला त्यांचा निरोप आला व भेट घेतली तेव्हा शिर्डीची वार्ता निघाली. नानांनी विचारले, शिर्डीस केव्हा निघणार? का आळस करता? मनास निश्चिती का नाही? नानांच्या आतुरतेने शरम वाटून प्रांजळपणे माझ्या मनाच्या चंचलतेविषयी त्यास सांगितले. मग नानांच्या बोधाने मनाला आनंद झाला व तात्काळ निघतो असे म्हटले. मग त्याच दिवशी संध्याकाळी सर्व आवराआवर करून शिर्डीस प्रस्थान केले. दादरपर्यंत तिकीट घेऊन वांद्रे येथे गाडीत बसलो. तोच एक मुसलमान गृहस्थाने येऊन विचारले, कुठे जाणार? मी दादर म्हणताच तो म्हणाला, ही गाडी दादरला थांबणार नाही, बोरीबंदर गाठावे. ही सूचना जर मिळाली नसती तर काय झाले असते? तिकडे भाऊसाहेब दीक्षित वाट पाहत होतेच. सकाळी 9:10च्या आतच शिर्डीत दाखल झालो. इसवी सन 1910. त्यावेळेस फक्त साठ्यांचाच वाडा उतरवण्यासाठी शिर्डीत होता. टांग्यातून उतरताच दर्शनासाठी मन आसुसले, आनंद लहरीच उसळल्या.
इतक्यात साईंचे परम भक्त तात्यासाहेब नुलकर मशिदीतून परत येत दर्शन घ्या म्हणाले. बाबा वाड्याच्या कोपऱ्यापर्यंत आले तोवर त्यांची धूळ भेट घ्या, मग ते लेंडीत जावयास निघतील. मग स्नान करून या, तोपर्यंत बाबा परतून मशिदीत येतील, तेव्हा पुन्हा दर्शन घ्या. हे ऐकून बाबा होते तेथे जाऊन धुळीतच लोटांगण घालून नमस्कार केला. दर्शनाने धन्य झालो, डोळे तृप्त झाले. कधी ऐकिला वा पाहिला नाही अशी मूर्ती पाहून तहानभूक हरपली. साईंचा त्यावेळचा चरण स्पर्श हा या जीवाचा परमोत्कर्ष होय. ज्यांच्यामुळे हा सत्संग घडला त्यांचे उपकार माझ्यावर अभंग होऊन राहिले. तेच माझे खरे आप्त, त्यांच्या चरणी हे शीर ठेवतो. साई दर्शनाने पूर्वजन्मीच्या पाप संचयाचा क्षय झाला. आता अक्षय आनंद, कावळ्याचा हंस झाला. पाप ताप दैन्याचा नाश होऊन मी पुनीत झालो. सकल सृष्टी साईरूप भासली. शिर्डीस येताच बाळासाहेब भाट्यांबरोबर गुरु कशास हवा म्हणून वाद झाला. आपली स्वतंत्रता बुडवून परतंत्रता का घ्यावी, दैव थोर की कर्तृत्व थोर यावर वाद होता. लेखक म्हणाले, दैवावर भार टाकून काय साधणार. विरुद्ध पक्षकार म्हणाले, दैवापुढे कोणाचेच चालत नाही. त्यावर ते म्हणाले, करील त्याचे सर्व आहे, आळशास काय त्याचे. उत्तरेदात्मनात्मानम हे स्मृती वचन अनादर करून कसे चालेल. आपली सदसद्विवेक बुद्धी सारून कुबुद्धी होईल, त्याला गुरु काय सिद्धी देणार. या वादाला अंत नाही. यात 2 घटका घालवल्या व चित्त स्वास्थ्यास अंतरलो. हीच कमाई मी केली. पुढे मंडळींसमवेत जेव्हा मशिदीत गेलो तेव्हा बाबांनी काकासाहेबांना माझ्याकडे पाहत विचारले, वाड्यात काय चालले होते, कशासाठी भांडण होते. हे हेमाडपंत काय म्हणाले. वाड्यापासून मशिदीपर्यंत खूप अंतर असूनही बाबांना हा वृत्तांत कसा कळाला याचे मला आश्चर्य वाटले. त्या वाघबाणांनी मी जखमी झालो, लज्जित झालो. पहिल्याच भेटीत हे असे अनुचित मजकरवी कसे घडले. सकाळचा वाद हा माझे हेमाडपंत नामकरण करण्यास कारण झाला. 13व्या शतकातले देवगिरीचे राजे यादव हेच दौलताबादचे जाधव. महादेव नावाचा राजा प्रौढ प्रताप चक्रवर्ती होता. याचा पुतण्या पुण्यकीर्ती होता. तोही यदुवंश चूडामणी राजांमध्ये अग्रणी असा रामराजा होता. त्याचा मंत्री हेमाद्रीपंत. तो धर्मशास्त्र ग्रंथकार ज्याने चतुर्वर्ग चिंतामणी हा विख्यात ग्रंथ लिहिला. संस्कृतात हेमाद्रीपंत, तोच प्राकृतात हेमाडपंत. तो इतका बुद्धिमान, पंडित, राजकारणात मुत्सद्दी, धर्मशास्त्रज्ञ व मी मंदबुद्धी, मूर्ख, अज्ञ असा. हेमाडपंत या पदवीचे दान करून बाबांनी वाघबाण सोडून माझे अभिमान खंडन केले. वेळेत माझ्या डोळ्यात अंजन घातले. तेच मी भूषण मानले. मला वादावादीचा एक क्षणही स्पर्शू नये, आमरण्याचे भान असावे अशी खुणगाट बसली. प्रभू श्री रामास वसिष्ठ मुनीचे पाय धरावे लागले. श्रीकृष्णास सांदीपनींच्या घरी लाकडे व्हावी लागली. तेथे माझी काय बरे मात. वादावादी बरी नाही. श्रद्धा सबुरी पदरी नसताना परमार्थ कसा घडेल. साईच आपली सुखसंपत्ती, परमनिवृत्ती व अंतिम गतीही. म्हणून साई कृपेसाठी साई चरित्र श्रवण करून भवभयातून तरुण जायचे व वासनांचा नाश करावायचा. अध्याय 3. ग्रंथ प्रयोजनानुज्ञापनम. ग्रंथाचा हेतू व हा ग्रंथ लिहिण्याचा उद्देश. श्री साई म्हणतात की माझे चरित्र वर्णन करण्यासाठी माझी पूर्ण अनुमती आहे. तुम्ही आपले कार्य करत राहा. मनात जराही कचरू नका. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा व मनाचा निर्धार करा. माझ्या लीलांचे लेखन केल्याने अज्ञानामुळे झालेल्या पापांचा नाश होईल व भक्तिभावाने ऐकल्यावर प्रपंच भान मावळेल. श्रवणसागरावर भक्तिप्रेमामृताच्या लहरी उठतील. यात बुडी मारता हाती बोधरत्ने येतील. बाबांच्या मुखीचे हे शब्द ऐकून मन निशंक झाले व त्यांना नमस्कार करून ग्रंथ लेखनास आरंभ केला. बाबांनीच असे म्हटल्यामुळे आता हे सर्व घडून येणार हे निश्चित झाले. बाबा म्हणाले, यातच तुमचे कल्याण व माझ्या अवतार कार्याची सफलता आहे.
मग श्यामाला म्हणाले, माझे जो प्रेमाने नाम घेईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करून मजविषयीचे प्रेम वाढवीन व जो माझे चरित्र गाईल त्याच्या मागे पुढे मी राहीन. जो माझे कीर्तन करील त्यास मी परिपूर्ण आनंद व सुख समाधान देईन. हे सत्य वचन मानावे. जो मला शरण येऊन विश्वासाने माझे भजन चिंतन मनन करील त्याचा मी उद्धार करीन, हे माझे ब्रीद होय. हृदयात सदा सर्वदा माझे ध्यान असणाऱ्यास विषयांची आठवण होणार नाही. अशा भक्ताला मी काळाच्या दाढेतून ओढून आणीन. माझ्या केवळ कथाश्रवणाने रोग निरसन होईल. माझ्या कथांचे श्रवण मनन निधिध्यासन करून समाधान पावाल. अहम सोहम विरून जाईल व परिपूर्ण श्रद्धेने मन उन्मनी अवस्थेत जाईल. केवळ साई साई नामस्मरणाने वासनांचे दहन होईल व एक लोटांगण घातले असता बोलून व ऐकून झालेल्या पापांचा नाश होईल. हेमाडपंत म्हणतात की ग्रंथ लिहिणे हे कार्य कठीण होते, पण बाबांसारखा उदार दाता असताना मी ग्रंथ लिहिण्याची आज्ञा मान्य केली. बाबांनी कुणाकडून देवळे बांधविली, कुणाला कीर्तन करण्यास लावले तर कुणाला तीर्थयात्रेला पाठविले. मला लिहायला बसवले. कृतयुगी ध्यान, त्रेतायुगी यज्ञ, द्वापार युगात पूजन हे सर्व एका नामसंकीर्तनाने प्राप्त होते. माझ्याकडे तशी विशेष माहिती नसूनही मी केवळ बाबाच हे माझ्याकडून करवून घेणार आहेत, म्हणूनच हे अवजड कार्य स्वीकारले. ज्याच्या पदरी पुण्य असेल तोच या कथा श्रवण करील. योग याग ध्यान यासाठी प्रयास पडतात, पण कथा श्रवणास एक लक्ष देण्यावाचून काहीच करायचे नसते. साईंच्या या कथा श्रवणाने सज्जन श्रोत्यांची पंचमहापापेही नाश होतील. गुरुचरणी भक्ती जडावी यासाठी मला निमित्त करून साईंनी पुढे केले आहे. मज बाळाचा लळा या साई माऊली शिवाय कोण बरे जिव्हाळ्याने पुरविणार. सन 1916 साली लेखकाची सरकारी सेवा संपली व पेन्शन बसली. गुरुपौर्णिमेच्याच दिवशी अण्णा चिंचणीकर बाबांना म्हणाले, बाबा यांच्या वाढत्या संसारासाठी याचवर कृपा करा, यांना एखादी नोकरी लावा, पेन्शन काय पुरी पडणार नाही. त्यावर बाबा म्हणाले, याला नोकरी मिळेल, आता माझी चाकरी करावी, संसारात सुख मिळेल. मग जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश करताना सांगितले आहे तसाच उपदेश केला. मी अष्टधा प्रकृती नटलो आहे. ओम प्रणव हा माझा वाचक आहे. मी चैतन्य घनरूप आहे. मी कोण आहे ते समजून घेऊन माझे पूजन करावे. माझ्या चिदानंद स्वरूपाचे प्रतीती होणे हेच ज्ञान होणे होय. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त व सत्य असा मी साक्षात वासुदेव आहे व ओम याच्याशी संबंधित आहे. असा मी कोण ते समजून माझे पूजन करून अनन्य शरण यावे व माझ्यात एक रूप होऊन जावे. निर्ममत्व म्हणजे मोह नसणे, निरंकृती म्हणजे कर्माचा अहंकार नसणे, निर्द्वंद्वत्व म्हणजे सुख दुःख लाभ हानी यासारख्या द्वंद्वांपासून मुक्त असणे व निष्परिग्रह स्थिती म्हणजे संचय करण्याची प्रवृत्ती नसणे. असे 4 गुण जेथे असतात तेथे मीपणास स्थान नाही. असा अष्टगुणांनी युक्त हा साई, त्याच्या पायाशी माझी सेवा समर्पित व्हावी. गुरुसारखा या शब्दातला सारखा शब्द गुरुला सहन होत नाही. गुरुला शिष्याशी अभिन्न पण अपेक्षित असते. ज्याची पूजा करण्याची आज्ञा झाली तो कोण याची व्याख्या झाली. त्याच्या पुष्ट्यर्थ ही कथा. एक रोहिला बाबांच्या गुणांवर मोहित होऊन त्यांच्यावर प्रेम करत राहिला. शरीराने रेड्यासारखा पुष्ट व कुणालाही न जुमानणारा, फक्त पायघोळ कफनी घालून मशिदीत राहिला. दिवस असो व रात्र मशिदीत व चावडीत कुराणातली कलमे उच्च स्वरात पडायचा. बाबा म्हणजे शांतीचा पुतळा, पण गाववाले कंटाळले. मध्यरात्रीही वाचून सर्वांना तो झोपायला अडथळा करी. दिवसा उन्हातानात शेतात खपावे व रात्रीही झोप नाही. लोकांना रोहिल्याचा संताप आला. त्यांना इकडे आड तिकडे विहीर झाली. रोहिला आधीच माथे फिरू, त्यात बाबांचाही पाठिंबा, मग तो अनावरच झाला. चढेल ताठर झाला.
लोकांना बोलू लागला. गावही मग त्यावर फिरला. बाबा शरणागतांना पाठीशी घालणारे म्हणून लोक त्यांच्याकडे काकुळतीस आले. पण बाबांनी त्यांच्याकडे लक्ष न देता ग्रामस्थांनाच सांगितले, रोहिल्याला सतावू नका, तो मला प्रिय आहे. या रोहिल्याची बायको घरघुशी आहे, त्याच्याकडे नांदत नाही, म्हणून त्याला चुकवून ती अवदसा माझ्याकडे यायला पाहते. त्या रांडेला बुरखा घालवत नाही, तिला बाहेर घालवले तरी बळजबरीने घुसते. ओरडणे थांबले की ही संधी साधून घरात घुसू पाहते. त्या रांडेला पडतपोशी माहित नाही, लाज लज्जा वेशीवर टांगली आहे. तिला बाहेर घालवलं तर ती पुन्हा बलात्काराने आत घुसते. तो ओरडू लागला की ती पळून जाते. ज्याने मला समाधान होते त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला मुक्त कंठाने ओरडू द्या. त्याच्याशिवाय मला रात्र कंठता येणार नाही, त्याच्यामुळे मला सुख आहे. अशी त्याची ओरड मला फायद्याची आहे. हा परोपकारी रोहिला मला सुखकारक वाटतो, त्याला ओरडू द्या, त्यात माझे कल्याण आहे. नाहीतर ती दुष्ट रोहिली मला कष्ट देईल, स्वतः थकेल तेव्हाच गप्प बसेल. त्यामुळे तुमचा कार्यभाग साधेल व मलाही ती झोंबणार नाही. बाबांनीच असे म्हटल्यावर मग इलाजच खुंटला. बाबांना जर गोंगाट वाटत नाही तर काय करणार? मग काय, रोहिला आणखीनच मोठ्याने कलमे पडू लागला. लोकांना आश्चर्य वाटे. ज्या आवाजाने डोके उठावे तेथे बाबा तल्लीन होतात. केवढे आश्चर्य! भक्त जसा स्फूर्ती आल्यावर हरिनामाचा गजर करतो तसाच रोहिला अल्लाहो अकबर म्हणत असे. ज्याला हरिनामाचा कंटाळा त्याच्या विटाळाला बाबा घाबरत. ज्याला भजनाचा छंद आहे अशा रोहिल्यास का हाकलवता असे ते म्हणत. माझे भक्त जेथे भजन करतात तेथे मी जागा असतो. या भगवंताच्या उक्तीचा अनुभवच बाबांनी दाखविला. जो ओले कोरडे मागून खातो व उपाशी राहतो अशा रोहिल्याची पत्नी बाबांकडे कशी जाईल? शिवाय बाबा बालब्रह्मचारी, कुठे कलम्यांचा उपदेश व कुठे गावकऱ्यांची पोकळ बडबड. ज्याची नामस्मरणाची भक्ती अशाची संगत मला प्रिय अशी प्रचिती बाबांनी दाखवली. माध्यान्नीची आरती झाल्यानंतर बाबांनी मधुरवाणीत म्हटले, कुठेही असा वा काहीही करा, पण मला निरंतर तुमची खबर असते हे लक्षात ठेवा. मी सर्वांच्या हृदयी आहे व सर्वांचा स्वामी आहे. सर्व चराचर भरून मी उरलो आहे व या ईश्वरी सूत्राचा मी सूत्रधार आहे. मीच सर्वांचा जनिता, त्रिगुणांची समान अवस्था, सगळ्या इंद्रियांचा चलन करता, तसेच करता धरता व संहर्ताही मीच होय. ज्याचे माझ्याकडे लक्ष त्याला कसलेच संकट नाही, पण माझा ज्याला विसर त्याला माया फोडून काढते. किडा मुंगी पासून रंक रावापर्यंत वा स्थिर जंगम विश्व हे माझेच रूप होय. संसारात राहून प्रयत्न न करताही जर गुरुकथा कानावर पडली तरी ती कल्याणकारी होते. मग जर भक्तिभावाने श्रवण केली तर किती भले होईल याचा विचार करावा. गुरुपदी प्रेम जडले, दुसरी निष्ठा नको. मनाला असे बंधन घातले की कथा श्रवण छंद विषय बंध तोडून परमानंद देईल. बाबांची मधुरवाणी ऐकून मी गुरुपदी राहण्याचेच ठरविले. पण मग मिळेल मिली तया नोकरी, या बाबांच्या वचनाचे काय? ते बाबांचे गुळाचे बोट होते. नोकरी लागली, पण गुळ खाताना संपणारच तशी नोकरी आली व गेली. खरे तर बाबांनी मला अविनाशी सुख भोगण्यासाठी आपल्या जवळच बसविले. भगवंताच्या 8 पूजा स्थानाहूनही गुरुदेव श्रेष्ठ आहेत. श्रीकृष्ण स्वतः परब्रह्म असूनही सांदीपनी ऋषींच्या चरणी लीन होते. माझ्याहूनही सद्गुरूंची केलेली भक्ती मला प्रिय असे ते म्हणतात. गुरुभजनास जो पाठमोरा तो अभागी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार. संतांच्या मुखातून येणाऱ्या कथा या तारणहार आहेत, म्हणून त्या पोटी साठवूया. मला जो साईंसारखा प्रबळ गुरु मिळाला, हाही कंजूष माणूस कुठेही असला तरी त्याच्या उरलेला ठेवाच असतो, तसा रात्रंदिवस आपल्याही मनी साई वसावा. अध्याय 4. साई समर्थ अवतरणम. समर्थ साईंचे पृथ्वीवर येणे. संत पृथ्वीवर अवतार घेऊन का येतात? कोणी धर्मवचन मानत नाही. आचार विचारात दुर्लक्ष असते. पंथ द्वेष माजतात. ब्राह्मण कर्मठ योगी
आपल्या धर्म कर्तव्यास कंटाळतात. स्वार्थाकडे लक्ष, परमार्थाचे काहीच नसते. धर्मग्लानी असते तेव्हा अधर्माचा समूळ नाश व दीनदुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी संत अवतार घेतात. धर्मजागृती करून आपल्या कार्याची परिपूर्ती झाली की अवतार समाप्त करतात. साई समर्थ सर्वांच्या अंतर्यामी असतात. मग मी काळजी कशाला करू? साखरेची जिभेला चव कळते, पण जसे तिचे वर्णन करता येत नाही तसे साई गुणांचे मी वर्णन कसे काय करू? पण जेव्हा सद्गुरूच्या मनात असेल तर तो स्वतः प्रेरणा देऊन आपल्या स्वजनांकडून तसे करवून घेईल. जसे गाणगापूर, नृसिंहवाडी वा औदुंबर क्षेत्र, तसे गोदावरी तीरावरील शिर्डी हे प्रसिद्ध क्षेत्र होय. पवित्र गोदावरी तीरावर अनेक थोर संत होऊन गेले. अहमदनगरातील कोपर गावाजवळून शिर्डीचा मार्ग दिसतो. तेथे निमगावी शिर्डी आहे. योगेश्वर साई याच गोदेठाई जगाचा उद्धार करण्यासाठी अवतरले. मंगळवेढ्यास जसे दामाजी, सज्जनगडास समर्थ रामदास स्वामी, वाडीला नृसिंह सरस्वती, तसेच शिर्डीत साई होय. राजा व रंक दोघांसमोर सारखे. लोकांशी बोलताना, मुरळ्यांचा नाच गाणे बघतानाही रेसभर यांची समाधी हलत नाही. अल्लाह नामाचा सतत जप करीत. जग झोपलेले असताना जागा असलेला हा साई शांत व समुद्राप्रमाणे उदार आहे. बसल्या जागी सगळ्यांचे व्यवहार जाणणारा, दरबारात गोष्टी सांगणारा असूनही मौनात राहत असत. हेमाडपंतांच्या पदरी असे पुण्य की साईने त्यांना पदरात घेतले. नाथांचे पैठण, ज्ञानेश्वर माऊलीची आळंदी, तसेच साईंनी शिर्डीला महिमा संपन्न केले. शिर्डीची दगड माती ही इतकी नशीबवान की दररोज त्यांना बाबांच्या चरणांचे चुंबन घडले व मस्तकी साई चरणांची धूळ लागली. शिर्डीच्या ठाई आम्हाला सर्व क्षेत्रांचे पुण्य घडते. साईंचा समागम आम्हासाठी वेद व धर्मशास्त्र, त्यांचे दर्शन हे योग साधन, त्यांच्या भाषणाने पापक्षालन, त्यांची आज्ञा हे वेदवचन, त्यांच्या उदी प्रसादाचे सेवन हे पुण्य पावन असे साधन होय. साई हेच परब्रह्म, परमार्थ, श्रीकृष्ण, श्रीराम होत. द्वंद्वापलीकडे असलेला हा साई नेहमी आत्मस्वरूपी रंगलेला असतो. शिर्डीत केंद्रस्थानी असले तर साईंचे कार्य अनेक प्रांतात आहे. बाबांच्या समाधी दर्शनाने जीवनाचे सार्थक होते. तर ज्यांनी बाबांच्या सेवेत आयुष्य वेचले ते किती भाग्यवान. बाबांची महंत म्हणून कीर्ती पसरली. कुणीही श्रद्धेने नमस्कारतात, कुणी दर्शनाने तृप्त होतात. शुद्ध बुद्धीचा वा लबाड कुणीही दर्शनाने समाधान पावत व आश्चर्यचकित होत. पंढरीत जसा विठोबा तसाच शिर्डीत बाबा. 95 वर्षांचे वारकरी गवळीबुवा दरवर्षी बाबांचे दर्शन घेत व म्हणत, हाच तो प्रत्यक्ष पंढरीनाथ, ज्याला मूर्ख लोक ओळखत नाहीत. बाबांना नामस्मरणाचे प्रेम, सतत अल्ला मालिक हा जप. ते नामसप्ताह करवून घेत एकदा दासगणूला म्हणाले, नामसप्ताह कर. दासगणू म्हणाले, असा करतो की विठ्ठल प्रगटला पाहिजे. बाबा छातीस हात लावत म्हणाले, भक्ताचा भाव असेल तर विठ्ठल निश्चितच प्रगट होईल. आणि सप्ताहाच्या समाप्तीस दासगणूला विठ्ठल दर्शन झाले. एकदा काकासाहेब दीक्षितांना प्रातःकाळी विठ्ठलाचे दर्शन झाले. मग ते जेव्हा बाबांच्या दर्शनास गेले तेव्हा बाबांनी विचारले, विठ्ठल पाटील आला होता ना, भेट झाली ना त्याची? त्याला धरून ठेव, एक क्षण दुर्लक्ष झाले तरी तो पळ काढील. हे झाले सकाळी. मग पुढे दुपारी कुणी एक 5-25 विठ्ठलाच्या छबीच्या तसबिरी घेऊन आला, ज्यात तीच विठ्ठल मूर्ती होती जी काकासाहेबांच्या ध्यानी आली होती. काकांनी एक छबी विकत घेतली. भगवंतराव क्षीरसागराचे वडील विठ्ठल भक्त होते. वडील वारल्यानंतर घरातल्या विठ्ठल मूर्तीची पूजा, नैवेद्य सारे बंद झाले. श्राद्ध तिथेही राहून गेले. भगवंतराव शिर्डीस आले तेव्हा बाबा म्हणाले, याचा बाप माझा दोस्त होता, हा कधी नैवेद्य देत नाही व मला उपाशी ठेवतो, विठ्ठलाचाही उपाशी ठेवतो, म्हणून याला खेचून मी शिर्डीस आणला. आता याला आठवण देऊन पूजेला लावतो. एकदा पर्व काळात प्रयाग तीर्थी स्नान करावे असे दासगणूंच्या मनात आले. ते बाबांची आज्ञा घ्यावयास आले असता बाबांनी सांगितले, एवढ्या दूर त्यासाठी जायची आवश्यकता नाही, हेच प्रयाग क्षेत्र आहे असा विश्वास बाळग. आणि खरोखर बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच पायांच्या दोन्ही
अंगठ्यांमधून गंगा यमुनेचे पाणी पाझरले. तो चमत्कार पाहून दासगणू गहिवरले व म्हणाले, बाबांचा केवढा मोठा उपकार. मग त्यांच्या वैखरीला स्फुरण चढले, प्रेम उचंबळून आले व बाबांच्या अगाध सामर्थ्याचे वर्णन करून ते समाधान पावले. त्या प्रासादिक पदाचा भावार्थ हा असा, हे सद्गुरु राया, तुझी शक्ती व लीला विस्मयकारक आहेत आणि अज्ञानी लोकांना तारणारी तू नौका आहेस. स्वतः श्री विष्णू होऊन आपल्या चरणांना प्रयाग क्षेत्र केलेस व गंगा यमुनेचे प्रवाह आपल्या दोन्ही अंगठ्यातून दाखविलेस. ब्रह्मा विष्णू महेशी त्रिमूर्ती होऊन हे साई समर्था तूच या पृथ्वीवर फिरत आहेस. दिवसा ब्रह्मदेवाप्रमाणे ज्ञानाच्या गोष्टी करतोस व कधी तमोगुण अंगीकारून शिवाचे रौद्र रूप दाखवतोस. कधी श्रीकृष्णासारख्या बाललीला करतोस तर कधी भक्तांच्या मानस सरोवरी हंस बनून विहार करतोस. तुला मुसलमान म्हणावे तर गंधाची आवड व हिंदू म्हणावे तर मशिदीत सुखाने राहतोस. श्रीमंत म्हणावे तर भिक्षा मागत फिरतोस व फकीर म्हणावे तर दान देऊन कुबेरासही लाजवतोस. तुझ्या घराला मशीद म्हणावे तर तिथे धुनीत सदोदित अग्नी प्रज्वलित असतो लोकांना उदी देण्यासाठी. सकाळपासून भोळे भक्त तुझी पूजा करतात व दुपारी माध्यांनी आरती करतात. चारी बाजूंना देवगणांप्रमाणे भक्त उभे राहून चौऱ्या चामरे तुझ्यावर ढाळत असतात. शिंगे मोठ्या आवाजात तर गोड स्वरात सनया व घंटा दणदणत वाजतात व चोपदार पट्टे घालून ललकारी देतात. आरतीच्या वेळी दिव्यासनावर तू श्री विष्णू भासतोस तर प्रदोष काळी धुनी पुढे बसून शंकर भगवान वाटतोस. अशा त्या त्रिदेवतेच्या लीला आमच्या नित्य अनुभवास येतात हे बाबा साई. असे असताही माझे मन उगाच भटकत असते, त्याला तू स्थिर कर ही विनंती. निचावूनही नीच असा महापापी मी तुला शरण आलो आहे. हे गुरुराया, या दासगणूचे त्रिताप दूर कर. अघोर पापे धुण्यासाठी लोक गंगेकडे जातात तर गंगा ही स्वतःचे पाप धुण्यासाठी संतांच्या पायी जाते. बाबांच्या पवित्र चरणी असल्यावर गंगा गोदा यात्रा करावयाची गरज नाही. जसा गोणाईला भीमरथीत नामदेव व भागीरथीत तमालास कबीर सापडला, तसेच श्री साईनाथ 16 वर्षांचे असताना प्रथम निंबातळी शिर्डीत प्रगटले. प्रगट होते समयी ते ब्रह्मज्ञानी व विषय वासना रहित होते. कोणत्या दिवशी कुठल्या वंशी कुणास माता पित्यांच्या कुशी ते जन्मले याची कुणासही माहिती नाही. शिर्डीमध्ये नाना चोपदाराच्या वृद्ध आईने साईंची परम नवलाईची गोष्ट सांगितली. ती म्हणाली, सुरुवातीस हे गोरे गोमटे व अतिसुंदर असे मूल निंबातळी आसनस्थ असे. तेव्हा ते दृष्टीस पडले. कोवळ्या वयात खडतर तप करणाऱ्या त्या मुलास पाहून लोक आश्चर्यचकित होत. गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येत. दिवसा कुणाच्या संगतीत नाही, रात्री त्यास भीती नाही. सर्वांना आश्चर्य वाटे, हा मुलगा रात्रंदिवस उघड्यावर कसा राहतो. बाहेरील रूप पोराचे पण कृती थोराहून थोर, वैराग्याचा पूर्णावतार. एके दिवशी दोघा चौघामध्ये खंडोबाचे वारे आले. लोकांनी प्रश्न केले, हे कुणा भाग्यवंताचे पोर आणि कुठून कसे आले याचा हे खंडेराया तू शोध घे. देवाने सांगितले, उदळ आणून मी दाखवतो त्या जागी खणा, या मुलाचा ठाव ठिकाणा कळेल. मग निंब वृक्षाच्या तळी खणताना विटा आढळल्या. त्या बाजूस केल्यावर एका भुयारी 4 समया जळताना दिसल्या. त्या तळघरात गोमुखीसह सुंदर जपमाळ होती. देवाने सांगितले, ह्या पोराने येथे 12 वर्षे तप केले आहे. मग त्या मुलास विचारता त्याने सांगितले, हे माझ्या गुरुचे स्थान आहे, हे अति पवित्र आहे, यास आहे तसेच जतन करा. मग बाबांनी सांगितल्याप्रमाणे विटा रचून ते भुयार गुरुस्थान म्हणून बंद केले. जसा पिंपळ व औदुंबर तसाच तो निंबवृक्ष बाबांना खूप प्रिय होता. बाबांची समाधी व तो निंबवृक्ष याच्या भोवतालची जागा घेऊन बाबांचे भक्त श्री साठे साहेब यांनी चौसुपी वाडा बांधला. हेच यात्रेकरूंचे मूळ निवासस्थान. मग साठ्यांनी निंबास पारही बांधला. गुरुवार व शुक्रवारी सूर्यास्तास इथे कोण सारवून जर ऊद जाळील त्याला श्रीहरी सुख देईल. मग पुढे दीक्षित वाडा झाला. थोड्याच काळात पुढे दगडी वाडाही उठला. दीक्षित हे पुण्यशील होते. ते इंग्लंडला गेले असताना त्यांच्या मनी
अध्यात्माचे बीज पेरले गेले. अनेक तीर्थयात्रा त्यांना घडल्या होत्या. गाठी वडिलांची पुण्याई व भाग्य थोर होते म्हणून त्यांना साई दर्शन घडले. इंग्लंडमध्ये असताना घसरून पडल्यामुळे त्यांना पांगळेपणा आला होता. त्यांची चांदोरकरांची गाठ पडली. साईंची कीर्ती गाणी आली. चांदोरकर म्हणाले, साईंच्या दर्शनाने हे पांगळेपणही जाईल. पण भेट झाली तेव्हा दीक्षित साईंना म्हणाले, हा पांगळेपणा राहू दे, मनाचा पांगळेपणा घालवा. 2 नोव्हेंबर 1902 त्यांना साई दर्शन झाले. पुन्हा श्रींच्या दर्शनास डिसेंबरमध्ये गेले असता इथेच रहिवासी व्हावे असे त्यांना वाटले. यात्रेकरूंच्या सोयीसाठी एक छप्पर असावे असा विचार त्यांच्या मनी आला. पुढे वाडा बांधावा असेही मनात आले. 9 डिसेंबरला बाबांचे अनुमोदन घेतले व 10 डिसेंबरला पाया घालावा अशी बाबांची आज्ञा झाली. याच दिवसापासून चावडीची शेजारती सुरू झाली. मग 1911 मध्ये रामनवमीचा मुहूर्त साधून गृहप्रवेश संस्कार संपन्न झाला. पुढे मग श्रीमंत बुट्टींचाही वाडा झाला, जेथे बाबांचा देह विसावला आहे. जिथे काही नव्हते तिथे 3 वाडे झाले. प्रारंभी साठ्यांचा वाडा सर्वांसाठी खूप उपयुक्त झाला. याचे महत्व असे की इथेच बाबांनी स्वहस्ते फुलझाडांची बाग तयार केली होती. अध्याय 5. श्री साई पुनःप्रकटी भवनम. श्री साईंचे शिर्डीत पुन्हा प्रकट होणे. पुढे बाबा काही काळ गुप्त झाले होते. ते चांद पाटला सवे पुन्हा शिर्डीत आले. औरंगाबादेत असलेल्या धुपखेडे गावातील चांद पाटील नावाचा भाग्यवान मुसलमान 2 महिने आपली घोडी हरवल्यामुळे निराश झालेला होता. फक्त खोगीर घेऊन जेव्हा तो माघारी फिरला तेव्हा एका आंब्याच्या झाडाखाली त्याला फकीर वेशात बाबा दिसले. बाबांनी त्याला हाक मारली व चिलीम पिऊन जा म्हटले आणि विचारले, हे खोगीर कसले? तर घोडी हरवल्याचे त्याने सांगितले. बाबांनी सांगितले, जा नाल्यात शोध. आश्चर्य म्हणजे घोडी तिथे सापडली. तो मनात म्हणाला, हा वेगळाच अवलिया आहे, याच्या करणीचा ठाव नाही, याला माणूस कसे म्हणावे. तो घोडी घेऊन परतताच फकीराने आपला चिमटा मातीत खुपसला व आतून प्रदीप्त निखारा काढला आणि चिलमीवर ठेवला. आता जे फडके चिलमीला गुंडाळायचे, ज्याला छापी म्हणतात, ते भिजवायला हवे. त्याला आता पाणी नव्हते म्हणून सटका जमिनीवर आपटला. तोच पाणीही निघाले. त्यात छापी भिजवली, पिळली व चिलमीस लपेटून स्वतः तो फकीर प्याला व पाटलासही पाजली. पाटलाची मती गुंग झाली. त्याने फकीरास आपल्या घरी येऊन ते पावन करावे असा आग्रह धरला. बाबांनीही पाटलावर कृपा करून त्याच्या घरी गेले. पाटलाच्या बायकोच्या भाच्याची सोयरीक शिर्डीत जुळलेली होती. जेव्हा विवाह योग होता तेव्हा बाबांनी लग्नाच्या वऱ्हाडासंगे शिर्डीत प्रवेश केला. लग्नानंतर वऱ्हाड परत गेले आणि बाबा शिर्डीचे भाग्य म्हणूनच मागे राहिले. खंडोबाच्या देवळापाशी म्हाळसापतीच्या खळ्यात बाबा वऱ्हाडानिशी आले. हे बालरूप फकीर म्हाळसापती भक्तांच्या दृष्टीस पडताच या साई म्हणून ते सामोरे गेले व साई हे नाव त्यांना पडले ते तेव्हापासून. मग पुढे सर्व लोक साई साई अशी हाक मारू लागले. मग बाबांनी तेथेच मशिदीत वास्तव्य केले. तेथे त्यांना देवीदास व जानकीदास गोसावी भेटले. त्या दोघांशी ते बोलण्यात रमायचे. नित्य नेमे भेटायचे. एकदा शिर्डीस नेहमी येणाऱ्या महाप्रसिद्ध विष्णू भक्त गंगागीर यांच्या दृष्टीस साई घागरी भरून पाणी वाहताना दिसले. तेव्हा ते बुवा म्हणाले, शिर्डीचे भाग्य थोर म्हणून हे रत्न येथे आले. आज पाणी वाहतोय पण हा सामान्य नाही. तसेच अक्कलकोटचे महापुरुष श्री आनंदनाथ हे सुद्धा भाकीत करते झाले की हा प्रत्यक्ष हिरा आहे, हिरा. आज जरी उकिरड्यावर पडला आहे तरी ही गारगोटी नव्हे. याचे कर्तृत्व अद्भुत असेल हे ध्यानात ठेवा. तरुण वयात बाबा डोक्याचे केस राखीत, कधीच मुंडन करीत नसत व पेहलवानासारखा पोशाख करीत. राहत्यास बाबा जात तेव्हा झेंडू, जाई, जुई ही फुले आणीत व उजाड जागेत लावून नियमित सिंचन करीत. वामन तात्या त्यांचे भक्त झाले. ते दररोज 2 मातीचे घडे बाबांना पुरवीत
पाणी घालून झाले की निंबातळी बाबा घडे ठेवताच ते फुटून जात व दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या त्यांना नवीन घडे आणून देत. भाजलेला घडा चांगला असतानाही बाबा कच्चे घडे आणत. 3 वर्षे हाच उद्योग करून बाबांनी तेथे बाग तयार केली, जेथे आज लोक वाड्याचा उपभोग घेत आहेत. भाई नामक अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या भक्तास स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यांनी मुंबईहून निघण्याची तयारी केली असता त्यांना दृष्टांत झाला की सध्या माझे वास्तव्य शिर्डीत आहे, तेथे तू प्रस्थान कर. ती आज्ञा पाळून भाई शिर्डीस येऊन जवळजवळ 6 महिने आनंदात राहिले. तो दृष्टांत स्मरणात राहावा म्हणून त्यांनी निंबातळी पादुका स्थापिल्या व दादा केळकरांच्या हस्ते त्यांची प्रतिष्ठापना केली व विधिवत पूजन केले उपासनी महाराजांनी. पुढे त्या पादुकांच्या पूजेची व्यवस्था दीक्षितांनी पाहिली. अशी ही पादुकांची गोष्ट. पुढे एकदा मोहिद्दीन तांबोळी नावाच्या माणसाबरोबर साईंचे बिनसले व दोघांची कुस्ती लागली. त्यात बाबा हरले. मग त्यांनी निश्चय करून पोशाख बदलला, लंगोट लावून कफनी परिधान केली व डोक्यास फडका गुंडाळला. गोंडपाटाचेच आसन व अंथरूण केले. फाटके तुटके परिधान करून समाधान मानले. ते म्हणत, गरीबी अव्वल बादशाही, अमीरी से लाख सवाई, गरीबों का अल्लाह भाई. गंगागिरांनाही कुस्तीची आवड होती. एकदा एका सिद्ध पुरुषाची वाणी त्यांच्या कानी पडली की देवासवे खेळ करत आपली तनू झिजली पाहिजे. मग ते संसारावर पाणी सोडून परमार्थ भजनी लागले. पुणतांब्याजवळ नदीच्या 2 प्रवाहांच्या मधील जागेत त्यांचा मठ आहे. असो, बाबा तसे आपणहून कोणाशी बोलत नसत. दिवसा निंबाखाली, कधी गावसीमेच्या ओढ्याजवळ बाभळीच्या आडव्या फांदीच्या सावलीत बसत, कधी शेजारी निमगावी इच्छा होईल तसे फिरून येत. तेथील जहागीरदार बाबासाहेब डेंगळ्यांवर बाबांचे भारी प्रेम. त्यांच्या घरी जाऊन दिवसभर गोष्टी करत असत. डेंगळ्यांचे लहान बंधू नानासाहेब यांस मूल नव्हते. ते खिन्न असत. प्रथम पत्नीस मूल होईना म्हणून दुसरे लग्न केले, तरी दैवात नव्हते. बाबासाहेबांनी त्यास साई दर्शनास पाठवले. नानासाहेबांना पुत्र प्रसाद लाभला. मग साईंचा महिमा वाढत गेला. चिदंबर केशव या आपल्या मित्रास नानासाहेबांनी पत्र लिहिले की साई समर्थांचे दर्शन आपल्या पत्नी मुलांसावे घ्यावे. असे एकामागून एक शिर्डीस येऊन बाबांचा लौकिक वाढला व दर्शनासाठी येणारा परिवारही. बाबांना जरी कुणाची सोबत लागत नव्हती तरी दिवसा भक्त मंडळींचा गराडा असे. सूर्यास्तास शिर्डीत पडक्या मशिदीत ते निजत. चिलीम, तंबाखू, टमरेल, अंगात पाय घोळ, कफनी, डोक्यास शुभ्र फडका व जवळ सदोदित चटका असे. ते स्वच्छ वस्त्र जटाजुटेसारखे डाव्या कानामागून गुंडाळत 8-8 दिवस आंघोळीशिवाय ते राहत. पायीना जोडा व आसन एका गोणाचे. जुन्या तटावर त्यांची अहोरात्र बैठक. तक्क्याही नव्हता. कमरेस एक लंगोटी, दुसरे वस्त्र पांघरणे नव्हते. थंडी निवारण्यासाठी एक दोनी मात्र होती. दक्षिणेकडे तोंड करून कटड्यावर डावा हात ठेवून समोर दोन्हीकडे पाहत बाबा बसत. अहंकार, वासना, नाना प्रकारच्या वृत्ती, प्रपंच वृत्ती यांचे हवन धुनीमध्ये बाबा करीत असत. त्या प्रखर कुंडाला बाबांनी ज्ञानाच्या अभिमानाचा ठोकळा लावला. तोंडाने सतत अल्ला मालिक. मशीदही केवळ 2 खणांची. त्यातच उठ बस झोपा, सर्वांच्या भेटी. गादी तक्क्या सारे आता आले. भक्त समुदाय जमला तरी त्यांच्या जवळ जाण्यास तशी निर्भयता वाटत नसे. 1912 पासून मशिदीच्या बदलास प्रारंभ झाला. अगोदर डोपडा एवढे खड्डे होते, तेथे एका रात्रीत फरशी झाली. मशिदीच्या वस्ती अगोदर बाबा बराच काळ तकियात राहत व तेथे रमलेही होते. तेथेच पायात घुंगरू बांधून खंजिरीच्या तालावर बाबा प्रेमाने मधुर गळ्याने गात सुंदर नाचतही असत. सुरुवातीस बाबांना दीपोत्सव करण्याची भारी हौस. ते दुकानदारांकडे टमरेल घेऊन तेल मागावयास स्वतः जात. देवळात आणि मशिदीत ते जगीत पणत्या लावीत. असे काही दिवस चालले. दिव्यांच्या पूजेची बाबांना खूप आवड. चिंध्यांच्या वाती वळीत व मशिदीत दीप उजळीत. दिवाळीतही दीपोत्सव करीत. बाबा तेल फुकट आणीत. तेव्हा ही कटकट बस झाली असे वाटून वाण्यांनी कट करून त्यांना तेलास नाही म्हटले. बाबा निमूट परत गेले व काकडे पाण्यात भिजत ठेवले.
आता हे काय करतात म्हणत वाणी त्यांची मजा पाहण्यास गेले. मशिदीच्या चौथऱ्यावरचे टमरेल बाबांनी घेतले. त्यात खूपच थोडे तेल शिल्लक होते, ज्याने मोठ्या कष्टाने सांजवात लावता आली असती. त्यात बाबांनी पाणी घातले व स्वतःच ते पिऊन टाकले. अशा रीतीने स्वतःलाच ब्रह्मार्पण करून निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पणत्यात ओतून सुके काकडे पूर्ण भिजवून त्यांना कांडे लावून त्यांनी दिवे पेटविले. पाण्याने ते दिवे पेटलेले पाहून वाण्यांना आश्चर्य वाटले. बाबांशी आपण खोटे बोललो हे बरे नाही केले असे त्यांना वाटले. तेल नसताना रात्रभर पणत्या जळाल्या व वाणी साईंच्या कृपेला अपात्र आहेत असे लोक म्हणू लागले. बाबांचे सामर्थ्य पाहून वाण्यांना पश्चाताप झाला, पण बाबांच्या ते ध्यानीमनीही नव्हते. त्यांना शत्रू मित्र सर्वच सारखे. मोहिद्दीन बरोबरच्या कुस्तीनंतर 5व्या वर्षी जव्हार अल्ली नावाचा फकीर आपल्या शिष्यांसह राहत्यास आला. वीरभद्राजवळच्या उघड्या जागेत त्याने तळ ठोकला. तो खरेच भाग्यवान, नाहीतर सगळीकडे प्रसिद्ध असलेल्या साईंसारखा शिष्य त्याला कसा मिळाला असता. गावातील लोकांपैकी भगू सदाफळ नावाचा एक मराठा इसम त्याचा सेवक झाला. फकीर मोठा पडिक होता. कुराण शरीफ हातातल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट होते. अनेक स्वार्थी परमार्थी व भाविक त्याच्या भजनी लागले. फकीराने नमाजासाठी जागा बांधण्यास सुरुवात केली तेव्हा वीरभद्र देव बाटवल्याचा आरोप त्याच्यावर आला. पुढे त्यास गावाबाहेर घालविता तो शिर्डी झाला व मशिदीत बाबांपाशी राहिला. तो मृदू बोलणारा होता. गाव त्याच्या भजनी लागला. बाबांवरही त्याने करणी केली असे लोक म्हणू लागले. फकीर बाबांना माझा चेला हो म्हणाला तेव्हा बाबा हूं म्हणाले. मग तो बाबांना घेऊन निघाला. ते राहत्यास राहिले. बाबांनी त्याच्या घरी पाणीही वाहिले. अशी गुरुसेवा चालली असता बाबा शिर्डीस कधीतरी येऊ लागले. लोकांना वाटले जव्हार अल्ली बाबांना योग सामर्थ्याने बांधून ठेवत आहे, पण बाबा खरे तर आपला देहाभिमान जाळत होते. पण हे आचरण लोकसंग्रह करण्यासाठी होते. हेच बाबांचे अवतार कार्य होय. शिर्डीच्या बाबांच्या भक्तांना बाबांपासून दूर राहणे जमेना. मग ते भक्त मंडळ प्रयत्न करून पाहू म्हणून राहत्यास त्या इतक्या जवळ गेले. तेथे जाता बाबाच त्यांना म्हणाले, तो फकीर रागीट आहे, तुम्ही आताच पळा, तो येईलच इतक्यात व तुमचे निस्संतान करून टाकील. इतक्यात तो फकीर आला व म्हणाला, या पोरासाठी जर आला असाल तर हे कष्ट घेऊ नका. पण ग्रामस्थांना पाहून तोही मनातून चरकला. म्हणाला, मलाही घेऊन चला आणि या मुलासही बरोबर घेऊ की. असो फकीर त्यांच्या बरोबर शिर्डीस आला. साई परब्रह्माचा पुतळा तर जव्हार अल्ली भ्रमाचा भोपळा. देवीदास तेथे होते. ते शिर्डीस प्रथम आले त्यावेळेला ते 10-11 वर्षांचे होते. वऱ्हाडा सोबत बाबा येण्याआधीच 12 वर्षे ते शिर्डीत येऊन राहिले. महाज्ञानी होते ते. त्यांच्याकडून तात्याबा कोते पाटील व काशीनाथादी लोकांनी शिष्यत्व घेतलेले होते. यांनी त्या फकीराला देवीदासांसमोर आणले. देवीदासांनी त्याला शास्त्रीय वादविवादात जिंकले. मग फकीर वैजापुरी जाऊन राहिला. पुढे कित्येक वर्षांनी येऊन बाबांना नमस्कार केला. आपण गुरु व साई चेला हा त्याचा भ्रम नाहीसा झाला. पश्चातापाने तो शुद्ध झाला. बाबांनी त्याला आदराने सन्मानिले. हा क्षण येईपर्यंत बाबा त्याच्याशी तो गुरु व आपण शिष्याच्या भावानेच राहिले. आपण कुणाचे तरी व्हावे वा कुणास आपले करावे याशिवाय असणे चांगले नाही. बाबांच्या वागणुकीत हाच एक धडा आहे. जो निरभिमानी होईल तोच खरा. इथे स्वतःचे शहाणपण कामास येत नाही. ज्याला देहाचा अभिमान नाही त्यानेच देहाचे सार्थक केले. तो मग परमार्थासाठी कुणाचाही शिष्य होईल. बाबांची अशी निर्विषय स्थिती पाहून सर्व लोक या लहान गोजिऱ्या मूर्तीचे कौतुक करू लागले. हे गुरु शिष्याचे कथानक साई परमभक्त माळसापतींनी लेखकास ऐकविले. तसेच ते त्यांनी आपणास कथन केले. अध्याय 6 रामजन्मोत्सवादी कथनम. श्री रामजन्म उत्सव वगैरेंचे वर्णन. हेमाडपंत म्हणतात, सद्गुरु शब्द उच्चारताच प्रथम आठवण होते मनाला श्री साईंची. बाबांचा हात जेव्हा दोन्हीतील उदीसहित मस्तकावर आशीर्वादासाठी येतो तेव्हा हृदय स्वानंदाने भरून प्रेमाश्रू दाटतात. बाबांचे सुंदर रूप पाहून मनात सात्विक अष्टभाव दाटतात.
साईच रामकृष्ण आहेत असे वाटते. सहज म्हणून गप्पा करायला जाव्यात तर साई कथाच आठवतात. लिहावयास गेलो तर अक्षर सुचत नाही आणि साईंनी सुचवले तर लिहिता लिहवत नाही. शिष्यास अहंभाव झाला तर ते शक्तिपात करतात, शिष्यास कृतार्थ करतात. काया वाचा मने साईस शरण गेल्यास धर्म अर्थ मोक्ष काम चारही पुरुषार्थ हाती येतात. कर्म ज्ञान योग भक्ती यांनी ईश्वर प्राप्ती होते. भक्ती ही बाबुळवनातील वाट आहे. काटा टाळून पाय टाकावा हे उत्तम. भक्तीमुळे मनाला सुख होऊन जन्ममरण टळते. माझ्या भक्तांच्या घरी अन्न वस्त्राची कमी कधीच भासणार नाही याची खात्रीच साई देत. माझ्या भक्तांचा योगक्षेम मीच चालवितो या गीतेतल्या उक्तीसारखेच बाबांचे म्हणणे आहे. माझे मन नामस्मरणी जडावे व अवघ्या गोष्टींचा विसर पडावा. श्री गोपाळ गुंड नावाचे साई भक्त मोजणी खात्यात सर्वेअर होते. त्यांना साई कृपे पुत्ररत्न लाभले. त्यांच्या मनात आले की दरवर्षी उरूस किंवा यात्रा शिर्डीत भरवावी, जेणेकरून सर्वांना उल्हास वाटेल. तात्या व दादा कोते माधवरावांना हा विचार आवडला. ते तयारीला लागले. पण गावच्या कुलकर्णीने जिल्हाधिकाऱ्यास उलटे सांगून कार्यात मोडता घातला. उरूस भरू नये असा त्याचा हुकूम झाला खरा, पण बाबांच्या मनात ही यात्रा व्हावी असे होते. मग ग्रामस्थांनी पिच्छा पुरवता जिल्हाधिकाऱ्याने संमती दिली. तेव्हापासून रामनवमीस यात्रा भरू लागली व व्यवस्था तात्या कोते पाहू लागले. मग भजन पूजन झाले, चौघडे वाजंत्री आले. 2 निशाणे, एक नानासाहेब निमोणकरांचे व दुसरे दामोअण्णांचे मशिदीच्या काळसास बांधली गेली. शके 1833 म्हणजे 1911 मध्ये रामनवमी प्रथम साजरी झाली. तेथपर्यंत केवळ उरूस भरत असे. एकदा भीष्म नावाचे भक्त काका महाजनींना म्हणाले, उरूस वर्षास भरतो पण रामजन्मही साजरा करायची संधी आहे. काका म्हणाले, बाबांचा होकार घ्यावा लागेल, मग उत्सवास कीर्तनकार लागेल, त्याचे काय? भीष्म म्हणाले, तुम्ही पेटीचा सूर धरा, मी उभा राहतो, राधाकृष्णमाई सोंटवडा करतील. शुभ कार्यास विलंब नको म्हणून बाबांकडे कीर्तनासाठी आज्ञा घ्यावयास जाऊ असे म्हणत दोघे मशिदीत पोचले. बाबांनीच वाड्यात काय चालले होते विचारत सुरुवात केली. काकांनी उद्देश सांगितला. बाबांनी हो म्हटले व उत्सव निश्चित झाला. सकाळीच बाबा लेंडीला गेल्याचे पाहून इकडे पाळणा बांधून कीर्तनाचा थाट केला. श्रोते बसले काका पेटीवर. भीष्म उठले तोच बाबांचे बोलावणे आले. काकांची गाळण उडाली. मागे पुढे पाहत काका गेले. बाबांनी विचारले की पाळणा येथे कशासाठी बांधला आहे? त्याबद्दलची कल्पना योजना बाबांना कळताच ते आनंदले. बाबांनी मग काकांच्या गळ्यात सुंदर हार घातला व दुसरा भीष्मांसाठी दिला. हार गळ्यात पडताच काळजी दूर झाली. भीष्म बहुश्रुत होते, ज्ञानी होते. ते कथा पारंगत असल्यामुळे कीर्तन रसभरीत होऊन श्रोत्यांस आनंद झाला. बाबाही प्रसन्न झाले. राम जन्माच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल पडला तेव्हा बाबा नरसिंहाप्रमाणे खवळले. गुलालाचे निमित्त होते, राम जन्माचा तो आवेश होता. आता अहम रावणाचा नाश होईल व दुर्वृत्तीचे राक्षस मरतील. तो क्रोध पाहून पाळण्याचे तुकडे होऊ नयेत म्हणून राधाकृष्णबाई पाळणा लवकर सोडावयास सांगू लागल्या. काका सोडायला सरकले तेव्हा बाबा खूप खवळले व काकांच्या अंगावर धावून गेले. पाळणा सोडणे राहून गेले. पुढे दुपारी आज्ञा मागता बाबा म्हणाले, आताच का पाळणा सोडता? अजून त्याची गरज आहे. मग दुसऱ्या दिवशी गोपाळ काला व कीर्तन झाल्यावर बाबांनी पाळणा सोडण्याची आज्ञा दिली. पुढल्या वर्षी भीष्म नव्हते म्हणून अर्वाचीन तुका अशी ख्याती असलेल्या बाळाबुवा सातारकरांना बोलावले. तिसऱ्या वर्षीही तेच आले. त्याची कथा अशी, बाळाबुवा स्वतः हरिदास, ते सातारचे. त्यांचा परेल मुंबई येथे मुक्काम होता. दरवर्षी बिराड सिद्ध कवठे गावी रामनवमीस त्यांची कीर्तन असे. साईबाबांची कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनाची इच्छा बुवांना झाली, पण सोबत कशी मिळेल याची चिंता होती. आषाढी एकादशी व चैत्रातील रामनवमी या 2 उत्सवांशी बाळाबुवांचा संबंध होता. 30 रुपये बिदागी होती. पण कवठे गावी महामारीची साथ आली व त्यांना पुढच्या वर्षी यावे असे पत्र आले. शिर्डीत जाण्याची त्यांना संधी चालून आली. त्यांनी काकासाहेब दीक्षितांस सांगितले, यंदा शिर्डीस कीर्तन करावे असे वाटते.
ते म्हणाले बिदागीची निश्चिती नाही व बाबांची संमती लागेल. तेवढ्यात काका महाजनी शिर्डीचा उदीप्रसाद घेऊन आले. ते शिर्डीस परतताना म्हणाले बाबांच्या कानावर घालतो व संमती मिळाली की कळवतो. पत्र मिळताच शिर्डीस यावे, खर्चाबद्दल काळजी नको. नंतर बुवांना आमंत्रण आले. रामनवमीचा सोहळा बाळाबुवांच्या हस्ते बाबांनी करवून घेतला. बाळाबुवा संतुष्ट झाले, बाबाही प्रसन्न झाले. 150 रुपये देण्याची आज्ञा झाली. बुवांना खूप आनंद झाला. कवठे गावची 5 वर्षाची बिदागी एकाच वेळी मिळाली. पुढे दासगणू शिर्डीस आल्यावर दरवर्षीचा उत्सव त्यांना कायमचा देवविला. तेव्हापासून आजपर्यंत रामनवमीचा उत्सव नामस्मरण व वाद्यांच्या जयघोषात आणि सर्वांनाच पोटभर अन्न संतर्पणाने साजरा होत आहे. गोपाळ गुंडांना जसा यात्रा वा उरुसाचा विचार स्फुरला तसाच मशिदीचा जीर्णोद्धार आपल्या हाताने व्हावा म्हणून त्यांनी दगड तयार करविले. पण बाबांच्या मनात हे काम नाना चांदोरकरांनी करावे व नंतरची फरजबंदी काकासाहेब दीक्षितांनी करावी असे होते. पुढे माळसापतीस मध्यस्थ करून ते काम झाले. एका रात्रीत फरशी झाली व बाबा गादीवर बसले. 1911 साली सभा मंडप झाला, तोही मोठ्या खटाटोपाने. एका रात्रीत भक्तांनी काम पूर्ण केले. पण रात्री भक्तांनी जमिनीत खांब पुरावे व दिवसा बाबांनी ते उपटून टाकावे असे होऊ लागले. एकदा बाबांनी तात्याची रागाने मान धरली व दुसऱ्या हाताने खांब उपटू लागले. हलवून हलवून तो ढिला केला. तात्याच्या डोक्याचा फेटा काढला, काडी लावून पेटवला व खड्ड्यात टाकला. बाबांच्या डोळ्यातला अंगार पाहण्याचे धैर्य कुणाला नव्हते. मग बाबांनी खिशात हात घातला व 1 रुपया काढून तेथेच टाकला. जणू सुमुहूर्त केला. शिव्या शापांचा वर्षाव केला. तात्या घाबरला की बिकट प्रसंग आला. लोकही भ्याले की हे काय संकट तात्यावर आले. तेवढ्यात भागोजी शिंद्याने धीर केला. हळूहळू पुढे सरकला. तो ऐकताच बाबांच्या हातात सापडला. बाबांनी त्याला यथेच्छ चोपला. माधवराव सुद्धा आधी लागले. त्यांनाही विटांचा प्रसाद मिळाला. जे जे मध्यस्थी करायला गेले त्यांना बाबांनी माराचा प्रसाद दिला. बाबांपुढे कोण जाईल, तात्याची सुटका कशी करायची म्हणता म्हणता बाबांचा राग शांत झाला. त्यांनी दुकानदाराला बोलावून जरी काठी फेटा मागवला व स्वतःच्या हाताने तात्याच्या डोक्यास बांधला. लोक आश्चर्य करत राहिले, या रागाचे कारण काय? तात्यावर हल्ला का केला? का बाबा क्रोधित झाले? तसे प्रसन्न का झाले? काही कळेना. कधी शांत चित्त, कधी प्रेमाने गोष्टी सांगत तर क्षणात क्रोधित होत. अशा या बाबांच्या गोष्टी जस जशा आठवत जातील तशा श्रोत्यांची हौस पुरवतील. या गोष्टीत आवड निवड करणे मला जमणार नाही असे म्हणपंत म्हणतायत. अध्याय 7. विविध कथा निरूपणम. नाना प्रकारच्या गोष्टींचे वर्णन. परोपकारासाठी बाबा कष्ट करीत, आपल्या भक्तांना सांभाळीत, स्वतःचा देह झिजवीत व भक्तांची दुःखे सोसत. समाधी सहित बाबा खंडयोग म्हणजे इंद्रिय दमन करीत, धोती पोती प्रयोग करीत, हात पाय डोके वेगळे करून पुन्हा पूर्वीसारखे जोडीत. हिंदू म्हणता यवन दिसत व यवन म्हणावे तर सुलक्षणांनी युक्त असे हिंदू दिसत. रामनवमी उत्सव साजरा करून राम कीर्तन करवीत, त्याच रात्री संदल मिरवणुकीची परवानगी देत. दोन्ही उत्सव समसमान करवून घेत. रामनवमीच्या दिवशी कुस्त्या लावीत, घोडे तोडे पगड्या बक्षीस देत. गोकुळ अष्टमीला गोपाळकाला व ईद येता नमाज पडवीत. एकदा मोहरमच्या सणास काही यवन म्हणाले ताबूताची मिरवणूक काढू, तर 4 दिवस ताबूत ठेवून घेतला व 5व्या दिवशी काढला. अविंद म्हणता कान टोचलेले, हिंदू म्हणता सुनता केलेली, ना हिंदू ना यवन असा साई अवतार. हिंदू म्हणावे तर मशिदीत सदा निवास व मुसलमान म्हणावे तर अग्नी मशिदीत अहोरात्र. मशिदीत जात्याचे दळण, घंटा, शंख वादन, अग्निसंतर्पण, भजन, अर्घ्यपाद पूजन हे मुसलमान तरी कसे? उत्तम उत्तम ब्राह्मण यांचे पूजन करीत, अग्निहोत्री लोटांगण घालीत. जे लोक विस्मयाने पाहायला येत ते प्रचिती आल्याने मूग गिळून गप्प बसत. बाबांच्या संग्रही गव्हाचे पोते असे. दळायला जाते व पाखडायलाही सूप होते. सभा मंडपात सुंदर तुलसी वृंदावन व तेथेच एक लाकडी कोरीव रथ होता.
हेमाडपंतांना वाटे जे काही पुण्य गाठी होते त्यामुळे हे साई भेटले. यानंतर किती जरी सुखाने संपन्न झालो तरी हे सुख पुन्हा मिळणार नाही. पूर्वजन्मीचे भाग्य म्हणून साईंचे पाय हाती लागले. स्वानंद व एकचित्त असलेला साई याच्या पायी जो रमला त्याला त्याने आपल्या जवळ बसवला. याचे कौतुक किती वर्णावे. संन्यासी, तापसी, त्यागी, उदासी असे सर्व बाबांकडे येत. बाबा त्यांच्याशी बोलत असत, हसत असत. त्यांच्या जिभेवर नेहमी अल्ला मालिक असे शब्द असत. त्यांना वादविवाद आवडत नसत. त्यांच्याजवळ नेहमी सटका असे. कुणालाही बाबांचा अखेरपर्यंत अंत लागला नाही. त्यांच्यापाशी गरीब श्रीमंतांसाठी एकच मापदंड असे. कुणाच्याही बऱ्या वाईट कर्माबद्दल व मनातील मर्माची साई खूण सांगत त्यांना आश्चर्यचकित करीत. ज्ञानी असून अज्ञानाचे पांघरून ओढीत. मान संपादन करणे त्यांना कष्टप्रद वाटे. मानवाची काया असून करणी देवाची होती. शिर्डीत साई हाच देव ही भावना होती. बाबांचे चमत्कार तरी किती. देवा देऊळांचे जीर्णोद्धार त्यांनी करविले. शनी, गणपती, शंकर, पार्वती, ग्रामदेवी आणि मारुती यांची ही सुस्थिती लावून दिली. लोकांकडून दक्षिणा म्हणून घेतलेला पैसा कुणास रोज रुपये 30, 10, 15, 50 असे वाटून टाकीत. धर्माच्या पैशाचा विनियोग चांगला व्हावा ही बाबांची इच्छा. बाबांच्या केवळ दर्शनाने किती लोक निरोगी झाले, दुष्टांचे सज्जन झाले, कित्येकांचे कुष्ठ गेले, कित्येकांचे कल्याण झाले. अंजन व पाल्याचा रस न घालता कित्येक अंध डोळस झाले. बाबांच्या पायी लागता कित्येक पंगूंना पाय आले. त्यांचा अपार महिमा ऐकून चहूबाजूंनी लोक येऊ लागले. धुनीजवळ बाबा स्नान करून व पारोसेच नित्य ध्यानाला बसत. डोक्याला खास पागोटे, स्वच्छ धोतर व अंगात सदरा किंवा पैरण असे. आरंभी बाबा वैद्यकी करीत, दवा देत ते विख्यात हकीम झाले. एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले, रक्तबंबाळ झाले. कोणी वैद्य मिळेना म्हणून लोकांनी त्याला बाबांकडे नेले. बाबांनी दोन्ही डोळ्यात बिब्बे ठेचून त्यांचे गोळे करून दोन्ही डोळ्यात दाबून भरले व फडक्याने बांधले. दुसरे दिवशी सकाळी पट्टी सोडून वर पाण्याची धार धरता सूज निवळून बुबुळे निर्मळ झाली. डोळ्यासारखा नाजूक भाग आणि त्याच्यावर बिब्यांचा उपाय म्हणजे काय म्हणावे. बाबांना धोती पोती अवगत होती. एकांत स्थळी जाऊन स्नान करून ते आतडी ओकीत व धुवून वाळायला टाकीत. मशिदीहून थोडे दूर एका वडाच्या झाडापुढे एक विहीर होती. तिथे स्वतः पाणी काढून स्नान करताना आतडी धुत असत. जसे बकऱ्याला मारल्यावर त्याची आतडी धुवून स्वच्छ करतात तसेच बाबा आपली आतडी धुवून जांबाच्या झाडावर पसरत असत. लोक पाहून आश्चर्य करीत. त्यापैकी काही मंडळी लेखकाच्या वेळी हयात होती. कधी मशिदीत खंडयोग लावून हातपाय वेगळे करीत. जेव्हा लोक पाहू जात त्यावेळी त्यांना ते अखंड दिसत. एकदा कोणा एकाला हा प्रकार पाहता घाबरून जाऊन बाबांना कोणी दुष्टाने ठार मारले असे वाटले. मशिदीच्या चारही कोपऱ्यात अवयव पडलेले दिसले. कुणाला सांगायला जावे तर प्रथम खबर देणारा म्हणून मीच गुन्हेगार ठरेल असे त्याला वाटले. दुसरे दिवशी पहाटे मशिदीत जाऊन पाहतो तर हे आश्चर्य की बाबा कुशल होते. अशी बाबांची योग स्थिती अगम्य होती. 1910 साली दिवाळीत धनतेरसच्या दिवशी बाबा धुनीजवळ लाकडी जाळीत बसले असताना अचानक प्रखर पेटत्या धुनीत त्यांनी हात खुपसला. हात भाजला. माधव नावाचा त्यांचा सेवक व माधवराव देशपांडे लगेच धावले. त्यांनी बाबांच्या कमरेस विळखा घालून मागे ओढले. हा हा देवा काय केले असे म्हणता बाबा ध्यानावर आले. ते म्हणाले, लोहाराच्या पत्नीच्या हातातून लक्ष चुकून पोर निसटले व भट्टीत पडले ते मी उचलले. हात भाजू दे पण त्या पोरीचा प्राण वाचला. माधवरावांनी चांदोरकरांना पत्र पाठवून डॉक्टर परमानंद यांना घेऊन येण्यास सांगितले. ते आल्यावर हाताच्या पट्ट्या सोडून दाखवावे म्हणून डॉक्टर व नानांनी प्रयत्न केला, पण बाबांनी आज नाही उद्या म्हणत हात काही दाखविला नाही. डॉक्टरांचा काही उपाय झाला नाही, पण साई दर्शनाचा त्यांना योग घडला. बाबांची सेवा बाबूजी जो कुष्ठरोगी होता, ज्याच्या शरीरास रक्तपिती होती, तोच करी. सकाळी जेव्हा बाबा धुनीजवळ बसत तेव्हा हातापायाच्या पट्ट्या सोडून स्नायूंचे मालिश करून तूप चोळणे अशी सेवा
भाग्याच्या हातून काढायचे मोठे भाग्य होते. एकदा गावात प्लेगची साथ आली. दादासाहेब खापर्ड्यांचा लहान मुलगा आईसोबत बाबांच्या सहवासाचा आनंद लुटत होता. त्याला खूप ताप आला. आई अस्वस्थ झाली. उमरावतीला परतण्यासाठी बाबांची आज्ञा घ्यायला आले. बाबा संध्याकाळची फेरी करत असता बाईने जाऊन त्यांचे पाय धरले व भीतीचे कारण सांगितले. बाबा म्हणाले, आभाळ आले आहे असे समज, पाऊस पडून पिके पिकतील व आभाळातले ढग वितळून जातील, घाबरायचे कशाला, असे म्हणून त्यांनी कफनी उचलून दाखविली तर गाठी टवटवून उठलेल्या. कोंबडीच्या अंड्या एवढ्या त्या गाठी होत्या. बाबा म्हणाले, तुमचे संकट मला भोगावे लागते. भक्तांसाठी संत कशी दुःखे भोगतात हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. संतांचे हृदय मेणाहून मऊ, जणू लोणीच असते. त्यांचे प्रेम निस्वार्थी असते. भक्तच त्यांचे बांधव होत. एकदा नानासाहेब चांदोरकर पंढरपुरास जावयास निघाले. तेथील मामलतदारी त्यांना मिळाली. शिर्डीस बाबांना नमस्कार करून मग पुढे जावे असे ठरवून गाडीत बसले. इकडे साईंना ते कळले. निमगावच्या वेशीवर नाना असताना बाबा मशिदीत माळसापती आप्पा शिंदे व काशीराम बरोबर गप्पा करत होते. ते म्हणाले, आपण चौघे भजन करू. बाबांनी भजन म्हटले. पंढरपूरला जायाचे जायाचे, तिथेच मजला राहायचे, तिथेच मजला राहायचे राहायचे, घरते माझ्या रायाचे. बाबा त्यांच्या संगे भजन करत असताना नाना आले. ते म्हणाले, महाराजांनी आमच्या बरोबर पंढरपूरला यावे व तिथेच निश्चिंत बसावे. तेव्हा तिथल्या लोकांनी नानांना बाबांच्या पंढरीला जाण्याची भजन स्थिती सांगितली. तेव्हा त्या नानांना आश्चर्य वाटले व त्यांनी बाबांच्या पायावर डोके ठेवले. बाबांचा आशीर्वाद व उदीप्रसाद मस्तकी घेऊन नाना पंढरपुरास निघाले. अध्याय 8. श्री साई समर्थावतरणम. नरजन्म महिमानम, भिक्षान्न सेवनम, बायजाबाई भक्तिवर्णनम तथा तात्या म्हाळसापती मशुधी शयनम. या अध्यायात नरजन्माचा महिमा, साईंची भिक्षा मागण्याची वृत्ती, बायजाबाईंची भक्ती, तात्या बाबा म्हाळसापतींचे मशिदीत निजणे व बाबा खुशालचंदाच्या घरी राहत्यास कसे जात याचे वर्णन आहे. सकाळ होते, संध्याकाळ होते. वर्षोनवर्षे निघून जातात. अर्धा जन्म झोपण्यात जातो व उरलेलाही स्वस्थपणाने भोगता येत नाही. बालपण खेळण्यात, तारुण्य जोशात, वृद्धपण रोगग्रस्त होण्यात जाते. खाऊन धष्टपुष्ट व्हायचे, श्वासोच्छवास करत राहायचे व दीर्घायू व्हायचे, हे काही जगणे आहे का? कुत्री सुद्धा पोट भरतात व प्रजोत्पादन करतात. मग नरदेहाचे मोठेपण ते काय? शरीर पोषण व कामवासना भागवणे एवढेच जर असेल तर नरजन्म फुकट आहे. तसा लोहाराचा भाताही श्वासोच्छवास करतो. मानव प्राणी मुक्त, निर्भय व स्वतंत्र आहे, शाश्वत आहे, याची जाणीव असणे ही जन्माची सफलता होय. बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था कधी येऊन जातात कळतही नाही. देह हा मळमूत्रांची नाणी आहे. कफ, पू, लाळ यांची घाणी आहे. याला मरण पावलोपावली आहे. हे कृमी कीटकांचे घर आहे व याला क्षणोक्षणी मरणाला सामोरे जावे लागते. मानवी शरीर हे नाना रोगांचे आगर व क्षणभंगूर आहे. मांस, रक्त, स्नायू, हाडे, कातडी, मलमूत्र अशा अमंगल गोष्टींनी भरलेले असूनही हे नश्वर शरीर मंगल ईश्वर प्राप्त करू शकते. जन्म मरण पाठी लागलेले असते. मार्कंडेय ऋषींच्या सारखी दीर्घायुष्य लाभलेल्यांनाही कालगती चुकविता येत नाही. अशा क्षणभंगूर जीवनातला काळ संतांच्या कथा वार्तात घालविला तर तो गाठीशी राहतो, बाकीचा व्यर्थ जातो. ही जाणीव होऊनही अनुभवाशिवाय पटत नाही. पण अनुभव यायला अभ्यास करावा लागतो, तरच शाश्वत सुख लाभेल. पत्नी, मुले, वैभव किंवा ईश्वर कृपे पृथ्वी एवढे राज्य प्राप्त झाले तरी माणूस अतृप्त असतो. म्हणून शाश्वत सुखशांतीचे साधन जो ईश्वर, तो सर्वाभूती पहावा,
देहाचे ममत्व सोडावे, त्याला आपला नोकर समजावे, त्याचे नरकद्वार करू नये. अन्न वस्त्र निर्वाहापुरते ठेवून त्याला अध्यात्माकडे वळवावे. देह काय आता आहे मग नाही. देह, घर, पत्नी, मुले सारी नाशिवंत आहेत. माता पित्यांना खांदा देऊनही स्वतःला कळत कसे नाही. नित्य कुटुंबाची भर करता करता आयुष्य सरून जाते. अखेरची घडी भरते तेव्हा काळ एक क्षण थांबत नाही. कोळ्याने जाळ्यात ओढलेल्या माशासारखी गत होते. महाभाग्याने व खूप पुण्य गाठीशी होते तेव्हा हा नरदेह मिळतो. म्हणून या संधीचे सोने करावे. भगीरथ प्रयत्नानेही नरदेह मिळणार नाही. केवळ दैवाने लाभतो म्हणून तो फुकट घालवू नये. पुढील जन्मी करू म्हणता तर हाच जन्म मिळेल हे निश्चित नाही, म्हणून ते मूर्खपणाचे होईल. कित्येक पापी मनुष्यांना आपापल्या कर्माप्रमाणे मानव, पशुपक्षी, वृक्षवेलींच्या योनीत जन्म मिळतो. ज्याचे जसे ज्ञान आचरण त्याला तसे शरीर हे श्रुती प्रमाण आहे. ईश्वराची लीला अनाकलनीय आहे, तसेच त्याच्या विषयीचे संपूर्ण ज्ञान होणे अशक्य. कुणाला ते अंश मात्र मिळणे ही धन्यता होय. ब्राह्मण कुलात जन्म व साईंचे चरण मिळणे हे लेखकास मोठ्या पुण्याईचे वाटते. सर्व योनीत मानव योनी श्रेष्ठ. आपणास कोणी निर्मिले, आपण कुठून आलो हे माणूसच जाणू शकतो. इतर योनीत हे शक्य नाही. जशा त्या उत्पन्न होतात तशाच नाश पावतात. भूत, भविष्य, वर्तमान व ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल ते अनभिज्ञ असतात. म्हणून नरदेह निर्माण करून ईश्वर आनंदित झाला की विवेक वैराग्याचा स्वीकार करून मानव माझे भजन करील. मानव प्राणी जरी विनाशी असला तरी भक्तीचे साधन केल्यास अविनाशी नारायण होईल. नराचा नारायण होईल. कारण या सृष्टीत नरदेहासारखा साधन संपन्न होणारा देह अन्य कुणाचाही नाही. गारुडी जसा अज्ञानांसमोर आपले कौशल्य सादर न करता जो ते जाणेल अशांसमोरच सादर करतो, तद्वत पशु, पक्षी, वृक्ष, जीव, जंतू निर्मून परमेश्वराला आपले कार्य व्यर्थ झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. चंद्र, सूर्य, तारे असा माझा ब्रह्मांड विस्तार याचे कौतुक कोण करणार? हे माझे वैभव जाणू शकेल अशा तीव्र बुद्धीचा प्राणी जर निर्मिला नाही तर माझे कार्य अर्थहीन आहे, असा विचार करून परमेश्वराने मानव प्राणी निर्मिला. माझे हे वैभव, शक्ती, माया याचे ज्ञान होऊन जो माझे चिंतन व ध्यान करील आणि आश्चर्यचकित होऊन स्वतः कृतार्थ समजेल तरच माझा हा सारा खेळ पूर्ण झाला असे वाटेल. शरीर पोषण हे केवळ इच्छा पुरविणारी कामे करण्यात किंवा पैसा कमावण्यासाठी नसून प्रत्येक जीव तत्व ज्ञान संपन्न होणे हेच जीवन साफल्य होय. तत्व म्हणजे अभेद ज्ञान, हेच ब्रह्मज्ञान होय. परमात्म्याची उपासना होय. गुरु व ब्रह्म हे एकच. आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान नसताना स्वतःला कृतार्थ मानणे योग्य नव्हे. ज्ञानाने अज्ञान दूर करावे व त्या दोह पलीकडे जाऊन स्वरूपात लीन व्हावे. मी, मम या वातीची होळी करावी. स्वस्थ राहून ऐश्वर्य भोगावे. राम नाम चिंतन करावे व निष्काम राहून निश्चिंत व्हावे. चारी पुरुषार्थ साधावयास नरदेह हेच मुख्य साधन होय. मंत्र, तीर्थक्षेत्र, देव, ब्राह्मण, ज्योतिषी, वैद्य व सात्वे गुरुराज यांच्या ठाईची भावना कामास येते. बद्धाचा मुमुक्षु, मुमुक्षुचा मुक्त व अव्यक्ताचे व्यक्त होऊन परोपकारासाठी काम करतात. क्षमा, शांती, निस्संगता, भूतदया, परोपकारकता, इंद्रिय निग्रह व निरहंकारता या सर्व गोष्टी आचरणात आणणारा क्वचित सापडतो. जे ग्रंथ वाचूनही मिळत नाही ते एखाद्या व्यक्तीचे आचरण पाहून साध्य होते. तसेच संत हे थोर मनाचे असतात. त्यांच्या सहज क्रिया अनंत जीवांना बंधमुक्त करून
खूप सुख देतात. यातीलच एक साई महाराज ऐश्वर्यवान असूनही आचरण फकीराचे व नेहमी स्वतःच्या आत्मानंदात सर्वांप्रती समभाव, मी माझे ही गोष्ट नाही. जीवमात्रांसाठीच नेहमी सदयता व सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर पाहत असत. त्यांना सुखाचा हर्ष नाही ना दुःखा शोक. शिवाय रंक आणि राव एक समान. फक्त भुवई वाकडी करून रंकाचा राव करणे ज्याला शक्य तो दारोदरी भिक्षा मागत असे. व ओरी आणगे चतकुर भाकरी म्हणून ज्याच्या दारी हात पसरत ते धन्य होत. एका हातात टमरेल व दुसऱ्या हाती झोळी घेऊन नेमाच्या घरी भिक्षेस जात. भाजी सांबार दूध ताक एका टमरेलात व भात भाकरी झोळीत. जिभेला चवीची जाणीव नाही. झोळीत पडेल त्याच्या सेवनाने तृप्त होत. भिक्षा सुद्धा इच्छेस येईल तेव्हा मागत. कधी एका दिवसात 12 वेळ असे आणलेले अन्न मशिदीतील कोंडीत ठेवीत. त्यास मग कावळे कुत्रे खात असत. पण बाबा त्यांना हाकत नव्हते. मशीद अंगण झाडणारी बाई त्यातल्याच 10-12 भाकऱ्या नेई. जो कुत्र्या मांजराला हडहड करत नसेल तो काय दिनदुबळ्यांना नाही म्हणणार. फकीर असून सडळ हाताचा, निरपेक्ष, प्रेमळ, बाहेरून चंचल आतून अचल अशा कळा बाबांच्या. या शिर्डी गावी जे कोणी भाग्यवंत होते ते त्यांना महंत मानित. तात्या कोते यांची आई बायजाबाई पाटील भाकऱ्या घेऊन राणीवणी या वेड्या फकीराला शोधत जाई व त्याच्या पाया पडे. तिचे सत्व असे की ओली कोरडी भाजी भाकरी दुपारी तिपारी रानात जाऊन बाबांना वरवी. तिच्या या तपाचरणास बाबा शेवटपर्यंत विसरले नाहीत व तात्यांचे तिच्या पुत्राचे कल्याण केले. हा फकीर त्या माय लेकरांचा देव होता. फकीर ध्यानस्थ असताना बायजाबाई पान मांडी व त्याला खावण्याचा प्रयत्न करी. बाबा म्हणत, फकिरी म्हणजे बादशाही. फकिरी चिरंत नसते पण श्रीमंती क्षणभंगुर. बाबा पुढे रान सोडून गावात राहू लागले. मशिदीत अन्न खाऊ लागले व आईचे कष्ट वाचवले. हा नेम तात्यांनीही चालवला. तात्या महाभाग्यवान तसेच माळसापतींचे पुण्य थोर म्हणून बाबांचा सहवास त्यांना मिळाला. या तिघांचे मशिदीत झोपताना पूर्व पश्चिम व उत्तरेस डोकी असत व पाय एकमेकांच्या पायास मध्यबिंदू साधून जोडलेले असत. रात्रभर गोष्टी चालत. कुणा झोप आली तर त्याला जागवायचे. तात्या घोरू लागले की बाबा त्यांना उलता पालता करून त्यांचे डोके दाबीत किंवा माळसापतीस बरोबर घेऊन तात्यांचे पाय आवळत पाठ रगडीत. अशी 14 वर्षे गेली. आई वडिलांना घरी ठेवून बाबांच्या आवडीमुळे मशिदीत झोपण्याचे मोल ते किती वर्णावे. पुढे वडील वारल्यानंतर तात्या घरातील कर्ता म्हणून घरी निजू लागले. ज्याची अशी निष्ठा असेल त्याला साईंचा अनुभव आपोआप येईल व चमत्कार दिसेल. राहत्यामध्ये खुशालचंद नामक विख्यात धनाढ्य राहत होते. प्रसिद्ध गणपत कोते पाटील जसे बाबांचे आवडते तसेच खुशालचंदांचे चुलते बाबांना प्रिय होते. त्यांचे बाबांवर खूप प्रेम होते. शेठजी वारले पण बाबांचे खुशालचंदावरचे प्रेम वाढलेच. बैलगाडी व घोडागाडी करून बाबा राहत्यास कधी कधी त्यांच्याकडे जात. गावकरी वेशीवर येत व बाबांस प्रेमाने समारंभ करीत गावात घेऊन जात. मग खुशालचंद आपल्या घरी घेऊन जात. अल्पाहार करवीत, गप्पा गोष्टी रंगत बाबा मग आनंदाने शिर्डीस परतत. राहते व निमगाव या दोहोंमध्ये शिर्डी गाव. या गावाखेरीज बाबांचे येणे जाणे कुठे घडले नाही. रेलगाडी नव्हती पण बाबांना गाडीचे वेळापत्रक पुरते ठाऊक. कुणी एक निघण्यासाठी बाबांकडे आज्ञा मागावयास गेले तेव्हा बाबा म्हणाले, घाई कशाला, भाकर तुकडा खाऊन निघा. ते म्हणाले, माझी मुंबईची गाडी चुकून नोकरीवर धाड येईल, साहेब काढून टाकील. तर बाबा म्हणाले, येथे दुसरा साहेब कोणी नाही. कोणीही बाबांच्या वचनांचे उल्लंघन करीत नसे.
ज्याने आज्ञा मानली त्याची गाडी चुकली नाहीच, पण ज्याने अवज्ञा केली त्यास रोकडा अनुभव आला. अध्याय 9. आज्ञा अवज्ञा विघ्नम भैक्षवृत्त्यै पंचसुनादी पातक क्षालनम तथा भक्त तरखड कथा निरूपणम. शिर्डीच्या यात्रेचे एक लक्षण म्हणजे बाबांच्या अनुज्ञेशिवाय जर यात्रेकरू परतू पाहिल तर तो संकटांनाच आमंत्रण देईल. तसेच त्यांची जर शिर्डीहून निघ अशी आज्ञा झाली तर एक क्षण जास्त तेथे राहता येत नसे. या आज्ञेबाहेर जे वागले त्यांचे वाटेत हाल झाले. कित्येकांना चोराने लुटले व जन्माची अद्दल घडली. भाकर तुकडा खाऊन जा असे बाबांनी म्हटल्यानंतरही कोणी उपाशीच जर गायीने निघाला तर गाडी न मिळता उपाशीच रखडलेल्या त्यास अनेक भक्तांनी पाहिले. एकदा तात्या कोते पाटील कोपरगावी आठवड्याच्या बाजारात चालले असता मशिदीस आले. टांगा उभा करून बाबांचे दर्शन घेतले, चरणी नमस्कार केला व येतो म्हणाले. भक्तांनी जरी टाळाटाळ केली तरी बाबा वेळ अवेळ जाणत. त्याचा उतावळेपणा पाहून बाबांनी त्याला अंमळ थांबावे, बाजार राहू दे, तो होईल, गावाबाहेर जाऊ नकोस असे म्हटले. पण तात्याचा आग्रहच पडला तेव्हा श्यामाला बरोबर ने म्हणाले. तात्या मनात म्हणाले, श्याम्याचे काय कारण, व बाजारास निघाले. टांग्याच्या 2 घोड्यांपैकी एक चपळ होता. साऊळ विहिरीजवळ टांगा आला असता अतिवेगाने धावू लागला. चाबूक न खाणारा थोड्याच वेळात बाजारात जाणारा घोडा अचानक कमरेत लटका पडला. कसला बाजार, कसले काय, तात्यांना साईमाय आठवली. वेळीच ऐकले असते तर हा अपाय टळला असता. असेच एकदा तात्या कोल्हार गावी निघाले असता टांगा जोडून बाबांना विचारावयास आले. नमस्कार करून येतो म्हणाले. बाबांची पूर्ण संमती मिळालेली नसून तात्या निघाले. टांगा आधीच वेगाचा, त्यात बेफाम उधळला, पण तो जीवावरचा प्रसंग साई कृपेने टळला. टांगा बाबुळीवर आदळला व मोडला आणि पुढील संकट टळले. असाच एक मोठा इंग्रज मनात काही हेतू धरून मुंबईहून साई दर्शनास आला. चांदोरकरांच्या वशिल्याने माधवरावांना पत्र लिहून एक तंबू मागून घेतला, पण बाबांच्या इच्छेविरुद्ध मशीद चढणे अशक्य होते. त्याने 3दा प्रयत्न केला पण विफल झाला व पाहुणा हिरमुसला. त्याची इच्छा होती की बाबांना गुडघे टेकून वंदावे व हात चुंबून बसावे, पण बाबा त्याला आपल्यापाशी येऊ देईनात. सभा मंडपात बसूनच त्याने दर्शन घ्यावे, वर येऊ नये हे बाबांचे सांगणे. जेव्हा तो निरोप घ्यायला अंगणात आला तेव्हा सकाळी जा, घाई कशाला म्हणाले. लोकांनी त्याला विनवले की जाऊ नये, पण तो परवानगी शिवाय निघाला व मार्गात हाल झाले. गाडी आरंभी नीट चालली, पण पुढे घोड्यांनी वाट सोडली व साऊळ विहिरीला ओलांडले. मात्र पुढे बायसिकल आडवी आली आणि टांगा उलटला. मोठ्या प्रयासाने टांगा थांबवला. तो गृहस्थ घसरत गेला. त्याला उचलून टांग्यात ठेवला व टांगा हाकला. शिर्डी एकीकडे राहिली व मुंबई दुसरीकडे. कोपरगावी हॉस्पिटलमध्ये जावे लागले. तो गृहस्थ तेथे पश्चाताप करत होता. असे असंख्य अनुभव आल्यावर लोक बाबांची आज्ञा पाळू लागले. पुन्हा गाडीचे चाक निखळले, कुणाचे घोडे थकले, गाड्यात चुकले, उपाशी राहिले, चुरमुरे फाकीत राहिले. ज्यांनी आज्ञा पाळली त्यांनी गाडी साधली. प्रवासही सुखाचा झाला, जन्मभर स्मरणही राहिले. बाबांनी भैक्षवृत्ती का स्वीकारली या शंकेस बाबांनी भिक्षा मागणेच योग्य होते हे उत्तर आहे. कारण बाबा ग्रस्त किंवा वानप्रस्थी नव्हते, ते तर बालब्रह्मचारी होते. संपूर्ण विश्व हे माझे घर आहे, मी श्रीकृष्ण विश्वंभर आहे, परब्रह्म अक्षर आहे असे त्यांना ज्ञान होते. असा दृढ निश्चय असणाऱ्याला भिक्षांनाचा पूर्ण अधिकार आहे. पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा ही त्रयी ज्याने सोडली त्यानेच भिक्षाशना इच्छावी. नाहीतर भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजीरवाणे हे तुकोबांचे वचन अर्थहीन व सारहीन होईल.
साई समर्थ महान सिद्ध पुरुष असल्याचे थोरा मोठ्याच ठाऊक होते. जे 5 महायज्ञ आहेत, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, या विना असलेले गृहस्थाश्रमी माणसांचे निंद्य जेवण बाबा शिर्डीत रोज पवित्र करवून घेत. दररोज 5 घरी जाऊन अतिथी यज्ञाचे स्मरण होऊन अशा प्रकारे जे भाग्यवान असत ते आपल्या घरी राहूनच हा लाभ घेत. हे 5 यज्ञ करून उरलेले अन्न जे भक्षण करतात त्यांची पंचसुना या अज्ञात अशा पापांपासून मुक्तता होते. उखळीत धान्य घालून वर मुसळाचे घाव घालून त्यातून तूस कोंडा काढताना जी जीवहिंसा होते त्या पापास कंडणी हे नाव आहे. चुलीस लाकडे लावून स्वयंपाक करताना नकळत जी जीवहत्या घडते तिचे नाव चुल्ली होय. जात्यावर पीठ दळताना असंख्य जीवांची हानी होते त्या पापाचे नाव पेषणी आहे. विहीर तळ्यातून पाणी आणताना व धुणी धुताना होणारे पाप उदकुंभी होय. स्नान करताना वा केर कचरा काढताना वा जमीन सारवताना होणाऱ्या जीवहत्येच्या पातकाचे नाव मार्जनी होय. पंचमहायज्ञ करून ही पापे टाळल्यास चित्तवृत्ती शुद्ध होते. अशा चित्तवृत्तीने शुद्ध ज्ञान होते व ज्ञानानंतर सफल मोक्षाचे भाग्य प्राप्त होते. प्रेमाने कोणी काही पाठवले व आणणाऱ्या व्यक्तीस जर विसर पडला तर बाबा त्याच्याकडे न विसरता मागत. भाजी भाकर पेढा काही असो, भक्तिभाव गाठी तेवढा असावा. असा भक्त असला की साईंच्या प्रेमाला पूर येईल. कुणी जर स्वीकृत कार्य करण्यास चुकले तर बाबाच रस्ता दाखवीत आणि हे क्षण जे भाग्यवान अनुभवीत त्यांची आनंद स्थिती अवर्णनीय असे. भक्तांना वेळीच जागे करणे अशी बाबांची गोड शिक्षण पद्धती असे. रामचंद्र आत्माराम तरखड यांचे साई हे विश्रांतीचे स्थान होते. यांना बाबासाहेब तरखड म्हणून हाक मारली जात असे. साई प्रेमाने उचंबळून ते जेव्हा बाबांचे अनुभव सांगत ते ऐकणे सुखकर असे. साईंचे अनुभव एकामागे एक असे अभिनय करून कथन करीत. त्यांची भक्ती अतुलनीय होती. घरी भव्य चंदनी देवाऱ्यात साईंचे कागदावर रेखाटलेले चित्र होते. त्याची त्रिकाळ पूजा चाले. तरखड असे भाग्यवान की मुलगाही साई भक्त होता. बाबांना नैवेद्य दाखविल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे. तो पहाटे स्नान करून काया वाचा मने साई चित्राचे पूजन करून नैवेद्य दाखवी. त्याच्या नित्यक्रमास अनुभवही अत्युत्तम लाभला. त्याची आई ही साईंची परम भक्त. तिच्या मनात शिर्डीस जावे असे आले. मुलाने तिच्या सोबत असावे हा बाबासाहेबांचा हेतू होता. शिर्डीस जाऊन साईंची चरणसेवा प्रत्यक्ष करावी असा जरी वडिलांचा हेतू होता, मुलाच्या मनात मागे पूजा कोण करील ही चिंता होती. वडील प्रार्थना समाजवाले होते. त्यांना मूर्तीपूजेचे कष्ट देणे इष्ट नाही असे वाटले. त्याने वडिलांना म्हटले की साईस नैवेद्य दिल्याशिवाय घरी कोणी जेवायचे नाही हे मान्य केल्याशिवाय मी शिर्डीस जाणार नाही. वडील म्हणाले, तू निश्चिंत राहा, मी नैवेद्य नेहमी देईन व तो साई समर्पण केल्याशिवाय कुणी अन्न ग्रहण करणार नाही हे माझे वचन आहे, तू जा. मग तो शिर्डीस गेला व तरखड पूजन करू लागले. दुसऱ्या दिवशी साईंच्या छबी समोर लोटांगण घालून मुलगा जशी तुमची सेवा करत होता तशी मजकडून घडावी, नुसती कवाईत नको, माझ्या हृदयी प्रेम असो. ब्राह्ममुहूर्ती स्नान करून मग ते नैवेद्यासहित पूजा करू लागले. नैवेद्यात नेहमी खडीसाखर असे. एके दिवशी कामाच्या व्यापात तरखडांच्या लक्षात राहिले नाही व नैवेद्याविण सर्वांचे भोजन होऊन गेले. एका गिरणीचे ते मुख्य अधिकारी होते व प्रातःकाळी त्यांना बाहेर जावे लागे. मग दुपारी घरी येता तो शर्करा प्रसाद जेवणाच्या वेळी त्यांना मिळत असे.
एके दिवशी विस्मरणामुळे हा नेम चुकला व नेहमीसारखा प्रसाद ताटात पडला नाही. त्याच वेळी ताटावरून उठून बाबांच्या छबीजवळ जाऊन साश्रू नयनांनी तरखड बोलले, बाबा, ही काय माया दाखवली? माझे विस्मरण घडवून माझ्याकडून कवाईतच करवून घेतली. आता क्षमा करा. ही चूक नव्हे, हे महापाप आहे. मला पश्चाताप झाला आहे. कृपा करा. त्यांनी लोटांगण घातले व गहीवरून म्हणाले, महाराज दयाघना, मजवर दया करा. मग मुलास पत्र पाठवले की माझ्याकडून घोडचूक झाली आहे, क्षमा असावी. साईंकडे माझ्यावर दया असावी म्हणून करुणा भाकावी. शिर्डीपासून वांद्रे 100 कोस दूर, पण बाबांना तात्काळ याची बातमी मिळाली. त्रिकाल ज्ञानी बाबा मुलासमवेत आईस काय म्हणाले पहा. आई, मी वांद्र्यास नेहमीप्रमाणे गेलो, पण उपाशी यावे लागले. दरवाजा बंद असूनही आत प्रवेश केला. मला कोण अडवू शकेल? मालक घरी नव्हता. अन्नाशिवाय मी कळवळलो व तसाच उपाशी माघारी आलो. हे ऐकताच मुलास कळले की बाबा साईंना नैवेद्य देण्यास विसरले. मुलाने बाबांना विनंती केली की मला घरी परत जाऊ दे, पण बाबांनी त्याला जाऊ न देता तिथेच त्याची पूजा घेतली. त्याच दिवशी मुलाचे शिर्डीहून सविस्तर पत्र गेले व ते वाचून पाहता वडिलांचे अंतःकरण विरघळले. शिर्डीचे पत्रही वांद्र्याला मिळाले. मुलालाही त्याचे आश्चर्य वाटून नयनी अश्रू आले. पहा कसा साईंचा खेळ, कसे प्रेम उचंबळणार नाही. जो दगड असेल तोच द्रवणार नाही. याच मुलाच्या प्रेमळ आईस शिर्डीत बाबांनी अनुग्रह केला. भोजनांची सर्व पाने दुपारी वाढून झालेली असताना एक कुत्रे तिथे आले. पानावरची भाकर कुत्र्यास घालता चिखलात माखलेला एक डुक्कर बुकेला होऊन तिथे आला. ही गोष्ट स्वाभाविकपणे घडलेली. तीच दुपारी बाबांनी आपण होऊन काढली. आई, आज तू मला जेवू घातले, त्याने पोट आकंठ भरले. व्याकुळलेले प्राण तू तृप्त केलेस. असेच नेहमी करीत जा, हेच कामी येईल. मशिदीत बसून मी असत्य बोलणार नाही. बुकेल्याला भाकर आधी द्यावी व आपण मग खावी, हे ध्यानात ठेव. बाईला काहीच कळेना. ती म्हणाली, मी तुम्हास वाढले हे कसे? मीच पैसे देऊन खाते. बाबा वर प्रत्युत्तर करतात की मी ती प्रेमाची भाकर जी खाल्ली आहे त्याने एवढा तृप्त झालो आहे की अजूनही ढेकर येत आहेत. तू जेवायला बसताना दारी एक भुकेलेला कुत्रा आला, त्याच्याशी माझी एकात्मता आहे. तसेच ज्या भुकेने व्याकुळ अशा डुकराला पाहिलेस त्याच्याशीही माझी एकात्मता आहे. बाबांचे हे वचन ऐकून बाईस विस्मय वाटला की कुत्रे, मांजरे, डुकरे म्हणजे सारी बाबांचीच रूपे की काय? बाबा म्हणतात, कुत्रे, डुक्कर, गाई, मांजरे, मुंगी, माशी, जलचर ही माझीच रूपे. या भूतमात्रात मला पाहणारा हा मला प्रिय आहे असे समज व मला अशा प्रकारेच भज. हे परमामृत सेवून बाई सद्गदित झाली. नेत्र डबडबले व कंठ दाटला. अशीच या बाईची आणखी एक प्रेमरसपूर्ण कथा आहे. एकदा साई भक्त पुरंदरे पत्नी मुलांसहित शिर्डीस निघाले. त्यांच्याकडे या बाईने बाबांसाठी वांगी दिली व पुरंदरेंच्या पत्नीस सांगितले की एका वांग्याचे भरीत कर व दुसऱ्याच्या काचऱ्या तळून बाबांना दे. त्या बाईने वांगी घेतली व आरती पाठोपाठ भोजन व भरीत घेऊन गेली. नित्याप्रमाणे नैवेद्य दाखवून ताट ठेवून ती बाई गेली. सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा भोजनास बसले. भरीताची चव चाखली, ते रुचकर लागले. त्यांना काचऱ्या खाव्याशा वाटल्या. आता आणा त्या, असे म्हणाले. राधाकृष्णीस निरोप गेला. बाबा भोजनास बसले आहेत व त्यांचे काचऱ्यांवर मन गेले आहे. काय करावे समजत नाही. वांग्याचा तर हंगाम नाही. मग पुरंदरे कुटुंबाचा व भरिताचा शोध चालला. जिने वांग्याच्या भरिताचे ताट आणले तिच्याच सामग्रीत वांगी असतील असे वाटले. मग तिच्याकडून काचऱ्यांचा अन्वयार्थ लागला व बाबांचे त्यासाठी प्रेम का ते कळले. बाई म्हणाली, भरीत झाले तेव्हा एक वांगे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या मागावून नेईन म्हणून दुसरे चिरले. ही वांग्याची सर्व बातमी जेव्हा सगळ्यांना कळली, जो तो साईंची कल्पकता पाहून आश्चर्य करू लागला. एकदा डिसेंबर 1915 मध्ये याच बाईने बाबांना पेढा पाठवला. बाळाराम मानकर परलोकवासी झाल्यानंतर त्यांचे कार्य शिर्डीस करावे असे वाटून त्यांचा मुलगा तरखडांकडे जातो म्हणून सांगावयास आला.
तरखडांच्या कुटुंबाच्या मनात त्या मुलासोबत काहीतरी बाबांना पाठवावे असे आले. पेढ्या वाचून घरात काही नव्हते. बरं, तोही नैवेद्याचा. शिवाय तो मुलगा सुटकी, त्याच्याबरोबर तो पेढा पाठवला. दुसरे काही नाही. हा पेढाच ताईंना प्रेमपूर्वक दे, ते खातील आवडीने. त्या मुलाचे नाव गोविंदजी. तो साईंच्या दर्शनास गेला तेव्हा तो पेढा बिराडीच राहिला. तिसऱ्या प्रहरी जेव्हा तो मुलगा साईंच्या दर्शनास आला तेव्हाही हात रिकामे होते. तू माझ्यासाठी काय आणलेस म्हणून बाबांनी त्याला प्रश्न केला. जेव्हा तो काही नाही असे म्हणाला तेव्हा बाबांनी त्याला थोडे स्मरण दिले. तुला कोणी माझ्यासाठी वस्तू दिली नाही का असे बाबांनी विचारता तो नाही म्हणाला. तेव्हा बाबांनी स्पष्टच विचारले, अरे घराहून निघताना आईने प्रेमपूर्वक खाऊ दिला नव्हता का तुझ्याजवळ? तेव्हा त्याला आठवण झाली. लज्जित होऊन क्षमा मागून तो चरण वंदून निघाला. बिराडी जाऊन पेढा आणून बाबांना दिला. तो हातात पडताच बाबांनी तोंडात टाकला व आईच्या भक्तीचे समाधान केले. असा हा साई, ज्याचा जसा भाव त्याला तसा अनुभव देऊन भक्ताचा गौरव वाढवतो. या कथांचे मर्म काय तर सर्वाभूती भगवंत हा सकल शास्त्र संमत सिद्धांत आहे. अध्याय 10. श्री साई समर्थ महिमानम. जो सर्वांचे कल्याण करण्यात सदा रमतो, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो, त्यास प्रेम भरल्या अंतःकरणाने स्मरावे. ज्याच्या केवळ स्मरणानेच जन्म मरणाचा पेच सुटतो, असे कवडीचाही खर्च नसलेले साधनातले साधन ते हेच. थोड्याच कष्टात मोठे फळ हाती येते. जोपर्यंत सगळी गात्रे चांगली आहेत तोपर्यंत प्रत्येक क्षण साधावा. इतर सगळे देव माईक आहेत, पण गुरु हाच एक शाश्वत देव आहे. त्याच्या चरणी विश्वास ठेवला की भाग्यरेषेवरही त्याचा ताबा असतो. सद्गुरूची सेवा उत्तम असली की दुःखांचा समूळ नाश होतो. आधिभूत, आध्यात्मिक व आदिदैविक अशा तिन्ही दुःखातून सद्गुरू नाविक असल्यामुळे भक्त तरुण जातात. जो नावाड्यावर विश्वास असतो तसाच सद्गुरूवर ठेवावा, म्हणजे भवसागर तरुण जाता येईल. भक्तांची भावभक्ती पाहून सद्गुरू आनंद लक्षण असलेला मोक्ष सहज प्राप्त करून देतात. आता बाबा कसे राहत, कुठे निजत व कसे हिंडत ते या अध्यायात पाहूया. बाबांचा जीवन लौकिक असा की हिंदू मुसलमानांना ते आई वाटत. जणू वाघ बकऱ्यांच्या विश्वासाचे एक ठिकाण, जेथे हिंदू मुसलमान प्रेमाने हिंडत फिरत. आता बाबा निजत कोठे ते पहा. 4 हात लांब व 1 वीत रुंदीची लाकडी फळी, जी चिंध्यांनी आड्यास टांगती अशी बांधलेली, तीवर बाबा निजत. उषा पायथ्याशी पणत्या जळ ठेवीत, पण त्या फळीवर केव्हा ते चढत व उतरत कुणाच्याही लक्षात येत नसे. मान वाकवून तिच्यावर बसत किंवा निजत, पण त्यांचे चढणे उतरणे कुणासही कळले नाही. अशी चिंध्यांनी बांधलेली फळी बाबांचे वजन कसे सांभाळीत असेल. पण महासिद्धी जवळ आल्यावर फळी केवळ नाममात्र नाही का? डोळ्यात खुपणाऱ्या अतिसूक्ष्म कणामागे अणुहूनही लहान होऊन सिद्ध पुरुष सुखाने राहू शकतो. बाबांचा संचारही माशी, कीड, मुंगी यांच्या रूपातही सहज सोपा असे. अणिमा सिद्धी ज्याच्या घरची दासी, त्याला माशी व्हावयास काय वेळ लागेल? स्वाधांतरी राहू शकतो व अणिमा, महिमा, लगिमा या अष्टसिद्धी व कुबेराचे पद्मशंखादी 9 खजिने हात जोडून ज्याच्या समोर उभे असतात, त्याच्या समोर फळी नुसती निमित्त मात्र. किडा, मुंगी, डुक्कर, कुत्रा, पशु, पक्षी, मनुष्य, राजा, रंक, लहान थोर सर्वांना बाबा समान दृष्टीने पाहत. शिर्डीत निवास असूनही सर्वांच्या हृदयी साई महाराजांचा वास होता. अंतरी कुणी सगळे सोबती नाही, पण बाहेर लोकसंग्रहाचा सोस होता. आतून निरीच्छ, पण बाहेर भक्तांचा मोह होता. आतून निष्काम, बाहेरून भक्तांसाठी सकाम.
आतून आत्मशांती असलेले पण बाहेरून संतापलेले असत. आत ब्रह्मस्थिती, बाहेर पिशाच्य वृत्ती, आत अद्वैत प्रेम, बाहेर विश्वाच्या घोळात. कधी प्रेम भावाने पाहत तर कधी दगड घेऊन धावत, कधी शिव्या शाप द्यायचे, कधी आनंदाने मिठी मारत, कधी शांत दांत म्हणजे मनावर ताबा असणारे, कधी तितिक्षु म्हणजे सोशे, तर कधी समाधिस्थ, कधी आत्मानंदात तर कधी भक्तांवर प्रसन्न असत. एकाच ठिकाणी मुकाट्याने राहत. सटका हाच त्यांचा दंडाचा ठेवा होता. कीर्ती संपत्तीची हाव नव्हती. भिक्षा मागून पोट भरत, योगाभ्यास व कालक्रमणा करीत, संन्यासी वेश हाती सटका जसा संन्याशाचा दंड व सतत अल्लाह मालिकचा जप करत असे त्यांचे प्रेमळ रूप होते. हे मनुष्य रूपातील साई पूर्व पुण्य संपत्ती गाठी असणाऱ्यांनाच लाभले. जे त्यांना मनुष्य समजले ते मंद बुद्धीचे कमनशिबी होत. या आनंद मूर्ती साईंची कास धरली की भवसागर पार करता येतो. ब्रह्मापासून लहानशा झुडुपापर्यंत भरलेले जे परब्रह्म तेच मूर्तिमंत बाबा होत. 16 वर्षांचे असताना बाबा शिर्डीत प्रकट झाले. 3 वर्षे येथे राहून दूर कोठे नाहीसे झाले व परत वरडासोबत शिर्डीस आले. तेव्हा ते 20 वर्षांचे होते. त्यानंतर 60 वर्षे क्षेत्र संन्यासी वृत्तीने शिर्डीत राहिले. ते 15 ऑक्टोबर 1918 ला विजयादशमीस निजधामाला जाईपर्यंत. असे ते 80 वर्षाचे असावेत व त्यांचा जन्म बहुधा शके 1760 म्हणजे इसवी सन 1838 दरम्यान झालेला असावा. खरे पाहता काळाच्या डोक्यावर पाय देणाऱ्या या महात्म्याची आयुर्मर्यादा कधी निश्चित करता येईल काय? जसा सूर्याचा उदय व अस्त होत नाही व तो अचल असतो, तसेच महात्मे स्वस्थानी जन्म मरण विरहित असतात. 1603 साली रामदासांची समाधी झाली. जेव्हा भक्ती मार्गाचा लोक होऊन लोक अधर्मी झाले तेव्हा रामदास अवतीर्ण झाले व यवनांपासून गोब्राह्मण संरक्षण शिवराया हातून घडविले. नंतर 2 शतके होण्याआधीच हिंदू मुस्लिमांची दुही बाबांनी शिर्डीत येऊन तोडली. जर राम रहीम एक, मग भक्तांनीच मूर्खासारखी वाकडी का धरावी? सुविचाराने वागावे, वाद घालू नये, कोणाची बरोबरी करण्यास झटू नये, सदा स्वकल्याणाचा विचार करावा. श्रीहरी तुमचे रक्षण करील. योग याग तपज्ञान ही हरिप्राप्तीची साधने. हरीशिवाय जीवन व्यर्थ होय. कोणी अपकार केला तरी आपण प्रतिकार न करता त्याच्यावर उपकार करावा, असे बाबांच्या उपदेशाचे सार असे. सर्व वर्णस्तरांसाठी हा सोपा मार्ग आहे. देहबुद्धी असलेल्या शिष्याचा देहभाव कसा सुटेल याची बाबांना चिंता असे. मीच ब्रह्म आहे अशी वृत्ती व आनंदाची मूर्ती असलेल्या बाबांकडे निवृत्ती आश्रयास होती. टाळ विणा घेऊन कुणाही पुढे केविलवाणे हात पसरणे बाबांना ठाऊक नव्हते. अनेक गुरु शिष्यांना धर्म शिकवून स्वतः अधर्माने वागतात. गुरु 2 प्रकारचे असतात, नियत व अनियत. अनियत गुरु सात्विक वृत्ती बाणवतात. नियत गुरु तत्त्वमसी या महावाक्याच्या अनुभवाने द्वैत घालवून ऐक्य जागृत करतात. भक्तांच्या कल्याणार्थ देह धारण करून आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर परत जातात. या दुसऱ्या प्रकारात साई येतात. साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्याचे भूत भविष्य वर्तमान तो न विचारताही ते सांगत असत. सर्व प्राणी मात्रांच्या प्रति ब्रह्मभाव व सर्वांप्रती समदृष्टी साईंची असे. उपकार करणाऱ्यावरही अमृत वर्षाव ते करीत. द्वैत विकल्प त्यांना शिवत नसत. शिर्डीचे लोक धन्य होत. साईच त्यांचे दैवत. खाता पिताना वा झोपताना साईंचे चिंतन. धन्य त्यांचे प्रेम. कोणतेही काम करताना अखंड साई नामाचा जप ते करीत. बायांचे प्रेमही असे आगात की अशिक्षित असताही त्यांना बाबांच्या स्तुतीचे काव्य स्फुरत असे. बाबांची इच्छा असेल तर अशा कवनांच्या संग्रहाचा एक अध्याय होईल व श्रोत्यांची इच्छा पुरी होईल. खरं तर निराकार असलेले साई भक्तांवर कृपा करण्यासाठी शिर्डीत प्रगटले. यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य व औदार्य या 6 गुणांनी परिपूर्ण असे साई भगवंत होते. बाबांचा भक्तांप्रती जो प्रेमभाव होता तो व्यक्त करताना जे वाग्देवताही बोलण्याचा धीर करणार नाही व ऐकताना कानही लाजतील असे शब्द बाबा भक्तांच्या कल्याणासाठी बोलत. मी दासानुदास असून तुमच्या दर्शनास निघालो आहे व तुमची कृपा म्हणून तुमच्या पायांची भेट झाली आहे असे बोलण्यात बाबांची नम्रता
निराभिमानीपणा व शालीनता पहा किती आहे. बाबांचे शब्द म्हणून लिहिले खरे, पण असे लिहिल्याबद्दल हेमाडपंतांनी क्षमा मागितली आहे. बाबा जे काही खात त्याचे त्यांना भान नसे. जसे हनुमंताचे ब्रह्मचर्य तसेच बाबांचेही ब्रह्मचर्य कडक होते. इंद्रिय जरी कार्यरत असली तरी ते निरासक्त, निस्संग, शुद्ध ज्ञानस्वरूप व आत्माराम होते. काम क्रोध त्यांच्या ठिकाणी नाश पावत सदा निष्काम व पूर्णपणे अवाप्त काम होते. विषय सुद्धा त्यांना ब्रह्मरूप वाटत. एकूण परमात्म्यात एकरूप झालेली त्यांची स्थिती असे. नानावल्ली या बाबावर अतिशय प्रेम करणाऱ्या व्यक्तीने उठ म्हणताच बाबा गादीवरून बाजूला झाले होते. याचाच अर्थ असा की त्यांना देहाभिमान वा कुणाशीही भेदभाव नव्हता. ते असे संत होते की लोकांवर अनुग्रह करण्यासाठीच पृथ्वीवर अवतरले होते. लोणी फक्त आपल्या तापाने विरघळते, पण संतांचे हृदय दुसऱ्यांना झालेल्या तापाने विरघळते. ठिगळ्यांची कफनी हे ज्यांचे वस्त्र, गोंडपाट ज्यांचे आसन व मन ज्याचे वृत्तीशून्य, त्याला रौप्य सिंहासनाचे काय. शिर्डी सरोवरातले बाबा हे कमळ होते, ज्याचा सुवास भक्त घेत असत. पण अभागी बेडकांच्या वाट्यास चिखल येतो व ते तोच कालवत असतात. योगासने, प्राणायाम, इंद्रिय दमन तसेच मंत्र तंत्र यांनी पूजा करण्यास बाबा सांगत नसत व कानही फुंकत नसत. व्यवहारात अत्यंत दक्ष असणारे साई शांतीचे भांडार व शुद्ध परमानंदाचे स्थान आहेत. असो, शुद्ध बीजाच्या पोटी येती फळे रसाळ गोमटी, या प्रसिद्ध उक्तीची परीक्षा शिर्डीत लोकांनी घेतली. बाबा ना हिंदू ना मुसलमान, त्यांना ना आश्रम ना वर्ण. त्यांचे चरित्र आकाशाप्रमाणे अनंत, अपार व गहन आहे. चित्ताचे काम म्हणजे चिंतन करणे. त्याला विषय दिले तर विषय व गुरु दिला तर गुरुचे चिंतन करणार. संतांच्या कथा सर्वांना चांगला मार्ग दाखवतात. भव भय टाळून मोक्ष दाखवतात. ज्याच्या ठाई प्रेम नाही असा माणूस होणेच शक्य नाही. संतती, संपत्ती, कीर्ती, विद्या याविषयी माणसाला प्रेम वाटते. हे प्रेम हरिचरण मुशीत आटते व भक्तिरूपे प्रकटते. म्हणून ग्रह प्रपंच साई चरणी समर्पित करावा की त्याची कृपा होईल. साईस शरण जातात नारायणाची कृपा होईल. श्रवणाची ओढ वाटेल व सोपे साधन हाती येईल. गुरुकथेचा सत्संग असला की संसाराचा गुंता सुटून निश्चितपणे सार्थक होईल. संशय नको. लाख चतुराई सोडून साई साई स्मरण केल्यास बेडा पार होईल, यात शंका नको. हे साईंचेच बोल आहेत, यांना फोल समजू नये. वाईट संगत ही खोटीच, ती महादुःखांचे आश्रय असते. नकळत आडमार्गाला नेईल व सुखाला घालवून देईल. एका साईनाथाशिवाय कुसंगाचे निरसन कोण करील. नित्य सत्संग केला की वृत्ती निर्मळ होते व देहासक्ती तुटते. सत्संगाची आवड झाली की संसारातून मुक्ती मिळालीच. सुखदुःखाच्या भोगापासून सुटका सत्संगच करू शकतो. देहाभिमानाचा नाश, जन्म मरण तुटणे, परमात्म्याची भेट होणे व हृदय ग्रंथी तुटणे या गोष्टी सत्संगामुळे होतात. ज्यांना नाम, नमन, भाव, भजन नाही त्यांचे मन ईश्वराकडे लागावे म्हणून संतांचा अवतार असतो. गंगा, भागीरथी, गोदावरी सारख्या नद्या लोकांचे पापक्षालन करतात, पण साधूंच्या चरणांची इच्छा करतात की केव्हा स्नानास येतील. ते स्नानास गेले की गोळा झालेले सगळे पाप धुतले जाते. जन्मजन्मांतरीचे भाग्य म्हणून साईंचे चरण जोडले गेले. जन्म मरण आपल्या जागी राहून संसाराचे भय नाहीसे झाले. त्या साईंना मी शरण आहे असे हेमाडपंत म्हणतात.